स्वरूप आणि चिकित्सा याच्यावर त्यांनी PhD केलेली आहे. त्यांचा प्राजक्त हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे आणि सोहम शैली ही कादंबरी देखील प्रसिद्ध झालेली आहे. तर अशा या गद्य साहित्याचा जाणकार असलेल्या, एक स्वतः लेखक असलेल्या, कवी असलेल्या डॉक्टर शैलेंद्र काळे सरांना मी इथे आमंत्रित करते. ओव्हर टू यू सर. थँक्यू. धन्यवाद सुजाता मॅडम. मॅडमने माझा परिचय करून दिला. एक महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय परीक्षण सेवा विभाग, भारतीय भाषा संस्थान मैसूर आणि नवोदय विद्यालयातील सर्व माझे स्नेही तरी आदरणीय अध्यापक वर्ग, मित्रांनो, डेक्कन एज्युकेशनच्या भारतीय भाषा संस्थान आणि मैसूर संस्थान यांच्या समन्वयातून नवोदय विद्यालय यांनी एकत्र हे जे मराठी उद्बोधन वर्ग, ज्याला आपण प्रेशर कोर्स असं म्हणतो, असा उद्बोधन वर्ग सुरू केलेला गेल्या 3 दिवसापासून अतिशय छान पद्धतीने चाललेला. मी ऐकतोय, वेळ मिळेल तसं ऐकतो. आज माझा जो विषय दिलेला आहे तो एक साधारणपणे आपल्या ह्या उद्बोधन वर्गामध्ये आधुनिक मराठी गद्य साहित्य, आधुनिक मराठी गद्य साहित्य आणि त्या साहित्याचं अध्यापन कौशल्य ते कसं असावं, कशा पद्धतीने असावं, त्या पद्धतीचं हे एक माझ्या 1 तासाच्या वेळेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो. खरं तर सर्व माझ्या अध्यापक मित्रांनो, आदरणीय सगळे शिक्षक वृंद, हा विषय जर तसा पाहिला, आधुनिक ह्या शब्दातनं जर सुरुवात केली तर मराठी साहित्याची आधुनिक परंपरा ही इंग्रजांच्या काळापासून सुरू होते. साधारणपणे 1818 इंग्रज आले आणि त्यांनी त्यांच्या बरोबर जे काही विचार घेऊन आले, त्यांनी जी इंग्रजी भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली, त्याच्यातनं जे आत्मचिंतन सुरू झालं, प्रबोधन सुरू झालं, एक विशिष्ट भाषेची लाट अशी एक छान तयार झाली. इंग्रजी ज्ञानाचा, इंग्रजी भाषेचा मराठी भाषेला एक ज्याला आपण म्हणतो ना की एक समन्वय, म्हणजे एक नातं निर्माण झालं. 1818 ते 2020 असा संपूर्ण पट जर पाहिला आणि गद्य मराठी साहित्य जर पाहिलं तर मित्रांनो, या 203 वर्षामध्ये 2020 पर्यंत 203 वर्ष होत आहेत आधुनिक मराठी साहित्याच्या परंपरेला. तोपर्यंत मराठी साहित्याची परंपरा आपण शोधली. 1-2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो की अति प्राचीन, त्याच्यानंतर आधुनिक, नंतर अर्वाचीन, असे आपण कालखंडानुसार टप्पे पाडत असतो आणि त्या टप्प्यानुसार भाषेचं साहित्याचं पाहत असतो. साहित्यामध्ये 2 भाग आहेत, एक गद्य आणि एक पद्य. गद्य भागाचा अभ्यास करायचा, तोही आधुनिक करायचा, म्हणून आधुनिक शब्द पहिल्यांदा समजून घेणं अतिशय महत्वाचं मला वाटतं. अतिप्राचीन साहित्यामध्ये केवळ आपल्याला पुरावे मिळतात. उपलब्ध पुराव्याचा आपण परीक्षण, निरीक्षण, मूल्यमापन, आकलन, अवलोकन करतो. अतिप्राचीन काळात ज्यावेळेस प्राचीन काळामध्ये येतो त्यावेळेला त्याचे जे पुरावे असतात त्याचा सारांश रूपाने अभ्यास सुरू होतो. हा अतिप्राचीन काळ, त्याच्यामध्ये जी साधनं आहेत, शिलालेख, ताम्रपट किंवा जे कोरीव लेख आहेत किंवा बाड, वह्या जे म्हणतो, त्याच्यावर तो अभ्यास सुरू होतो आणि नकळतपणे प्राचीन काळ संपतो आणि तिसऱ्या टप्प्यात मध्ययुगीन काळ सुरू होतो. मराठी साहित्याचा मध्ययुगीन काळ जर पाहिला तर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल, अगदी 3 शब्दामध्ये आपल्याला हे जाणवतं. 3 शब्द कोणते? तर साधारणपणे संत, पंत आणि तंत या 3 शब्दामध्ये, संत, पंत आणि तंत या 3 शब्दामध्ये मराठी साहित्याची 700 वर्षाची साहित्य परंपरा आपल्याला पाहायला मिळते. ती गद्य आणि पद्य अशा स्वरूपाची होती. त्या 3 शब्दामध्ये संत साहित्य, पंत म्हणजे पंडित साहित्य आणि तंत याचा अर्थ शाहिरी साहित्य, त्या 3 पद्धतीच्या साहित्यातनं ज्या 750 वर्षाची परंपरा सुरू झाली, ती परंपरा इंग्रज आल्यानंतर, इंग्रजांचं महाराष्ट्रामध्ये आगमन झाल्यानंतर एक साधारणपणे 9 नोव्हेंबर 1818 संध्याकाळी 4:30 वाजता पुण्याच्या राजकीय वर्तुळात शनिवार वाड्यावरती इंग्रजांचा युनियन जॅक फडकला, त्यांचं निशाण फडकलं आणि तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये इंग्रजी सत्ता प्रस्थापित सुरू झाली. आणि तेव्हापासून साधारणपणे पहिल्या तरुण पिढीनं इंग्रजी भाषा अवगत करून 30-35 वर्षामध्ये मराठी साहित्याची आधुनिक साहित्य परंपरा सुरू केली. ही आधुनिक परंपरा मागाशी मी म्हणालो तसं गद्य आणि पद्य स्वरूपात आहे. पद्य स्वरूपाचा विषय नसल्यामुळे तो भाग मी थोडासा बाजूला ठेवतो. पण गद्य साहित्याची परंपरा जर पाहिली तर प्रमुख साहित्य प्रकार
आपल्या मराठी भाषेच्या परंपरेमध्ये पूर्वीपासून होते. संत पंत तंत्र परंपरेमध्ये आपल्याला ही साहित्य परंपरा याची पाळंमुळं दिसतात किंवा जन्मखुणा दिसतात. पण ती पाळंमुळं जन्मखुणा आधुनिक काळामध्ये का बदलली, कशी बदलली ते पाहत असताना मला थोडं असं सांगायचंय की आधुनिक मराठी वाङ्मयाचा प्रारंभ जरी इंग्रजी राजवटीत झाला, इसवी सन 1818 पासून आपण तो मान्य करत असलो तरी मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रावर ज्ञान विज्ञान सह साहित्य कला क्षेत्र या विविध ज्ञान संकल्पनेचा प्रभाव आज मराठीवर जो निर्माण झाला, आधुनिक मराठीवर जो निर्माण झाला तो इंग्रजी साहित्यामुळे. म्हणून आधुनिक काळाचा प्रारंभ असा आपण इंग्रजी राजवटीपासून संबोधतो. म्हणजे आधुनिक शब्द इथे सुरू झाला. आणि तुम्ही आम्ही ज्या कालखंडात हयात असतो, जिवंत असतो, त्या काळाला आपण आधुनिकतेचा पुढचा अर्वाचीन म्हणजे अलीकडचा काळ असा एक शब्द साहित्यामध्ये वापरला जातो. म्हणजे तुमच्या आमच्या नजरेसमोर, तुमच्या आमच्या भावभावनेसमोर, अनुभवासमोर जे साहित्य जन्माला येतं त्या साहित्याला आपण अर्वाचीन म्हणतो. थोडक्यात मराठी साहित्याची परंपरा अतिप्राचीन, प्राचीन, मध्ययुगीन आणि 1818 पासून आधुनिक आणि तुमच्या आमच्या हयातीत असलेल्या साहित्याला आपण अर्वाचीन, अलीकडचं साहित्य असं म्हणतो. आता गद्य साहित्याचा विषय आणि तोही आधुनिक काळातला विषय मला सांगायचा आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पायाभूत आधुनिक मराठी गद्य म्हणून मी एक विविध आपले जे मराठी भाषेचे कोश आहेत किंवा मराठी भाषेचे जे इतिहासाचे खंड आहेत हे सगळं पाहिल्यानंतर एक पायाभूत आधुनिक मराठी गद्याची परंपरा मला पाहायला मिळते. कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक आणि निबंध या परंपरेमध्ये आपल्याला ही आधुनिक परंपरा 1818 ते 2020 पाहण्याचा मी प्रयत्न केला. खरं तर 203 वर्षाचा साहित्याचा या जवळजवळ 5-6 वाङ्मय प्रकाराचा 50 मिनिटात धावता आढावा घ्यायचा म्हणजे अतिशय म्हणजे तारेवरची कसरत की कसं करावी. मग मी विचार केला की सगळे शिक्षक, अध्यापक वृंद, माझे सगळे स्नेही, गुरुवारी मित्र समोर ऐकणार आहेत आणि त्यांना त्या परंपरेची जी महत्वाची शिकवण्याच्या अध्यापनाची जी वैशिष्ट्ये आहेत, जे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची, त्यांच्यामध्ये नवनिर्मिती क्षमता निर्माण करायची साहित्याच्या अंगानं, कलेच्या अंगानं, साहित्य ही कला आहे त्या अंगानं. तर मग ह्याचा एक धावता पट काही महत्वाच्या साहित्य कृती, कलावंत, लेखक यांचा विचार करता, त्यांच्यातल्या गुण दोषांचा थोडक्यात विचार करता एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना काय देऊ शकतो ते मला पाहायचंय. आणि हे पाहत असताना मी इथे सुरुवात अशी करतो. मला एक सांगायची म्हणजे हे जे आहे कथेपासून निबंधापर्यंत मुळात 1818च्या आधी कथा, कादंबरी, चरित्र आणि आत्मचरित्र हे वाङ्मय प्रकार होतेच, नाही असं नाही, फक्त स्वरूप जरा वेगळं होतं. कथा ही आपल्याकडे प्राचीन परंपरेपासून जर पाहिलं तर दैवत कथा, बोध कथा, नीती कथा, निसर्ग कथा अशा पद्धतीने आपल्याला दिसते. म्हणजे निसर्गात माणूस ज्यावेळेस राहत होता त्यावेळेला निसर्गाच्या भावभावनेत त्याच्यातल्या सुखदुःखाशी संवाद साधताना नकळतपणे ज्या काही घटना निसर्गात घडायच्या त्याचा एक आपल्याला अदृश्य वारसा आहे, आशीर्वाद मिळावा, वारसा मिळावा म्हणून निसर्ग कथा जन्माला आल्या. निसर्ग कथेतनं पुढं त्याच्यावरती आपल्याला म्हणजे वरदान देणारा निसर्ग आणि संहार करणारा निसर्ग म्हणून दैवत कथा जन्माला आल्या की त्यांनी आपलं रक्षण करावं. निसर्ग कथेतनं दैवत कथा जन्माला आल्या, दैवत कथेतनं बोध कथा जन्माला आल्या, बोध कथेतनं नीती कथा जन्माला आल्या आणि नीतीतनं पुढे जेव्हा आपण कथेकडे येतो त्यावेळेला ह्या सगळ्या प्राचीन परंपरेच्या कथेचा उगम आपल्याला मराठी साहित्याच्या आधुनिक काळामध्ये पाहायला मिळतो. म्हणून कथा हा एक साहित्य प्रकार मी सुरुवातीला तुमच्यासोबत मांडतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर कथा ह्या साहित्य प्रकाराचा अभ्यास करताना एक साधारणपणे कथा शब्द, उत्पत्ती, अर्थ, लघुकथेचे आधुनिक घटक, कथेचे प्रकार आणि कथेची वाटचाल अशा एक 4 टप्प्यामध्ये अवघ्या 10 मिनिटांमध्ये एक साधारणपणे मला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कथा हा शब्द कथने, कहणे किंवा सांगणे या शब्दातनं आला. मूळ शब्द मूळ भाषेतनं कथन करणे आता जो आपण स्वीकारतो, कहणे, कथने, कथने म्हणजे कथ या मूळ धातूपासून, कथने, कहणे, सांगणे असा हा शब्द जन्माला आला. आता ह्याला एक ओघ आहे, वाहत्या पाण्यासारखा एक त्याला ओघ आहे, म्हणून कथा, कथन हा एक शब्द पुढे आपण सुरुवातीला म्हणजे स्वीकारतो. आता कथा ही केवळ ऐकण्यासाठी असते की वाचण्यासाठी असते. गद्य साहित्याचा जर अभ्यास केला तर दोन्ही परंपरा आपल्याला दिसतात. प्राचीन परंपरेमध्ये जर कथा ही कथाकथनासारखी कीर्तन प्रवचनामध्ये किंवा अक्षरशः मौखिक त्या कला होत्या, त्या कलेमध्ये कथा हा शब्द दिसतो, कथाकथन करणे. अगदी सगळ्या लोक परंपरेमध्ये कथा शब्द आहे. मग ह्या आधुनिक कथेचा जर शब्द स्वीकारला तर स्टोरी, इंग्रजी साहित्याचा परिणाम म्हणून आपण स्टोरी स्वीकारतो. स्टोरीला शॉर्ट स्टोरी
हा एक शब्द आपल्या आधुनिक परंपरेमध्ये सुरू झाला. 1818 पासून जर ही परंपरा मी पाहिली तर कथेच्या अंगानं माझ्याकडे काही नोंदी मी काढल्यात सांगण्यासाठी. 1889 ला साधारणपणे पहिली कथा, आधुनिक पहिली कथा आपल्या हाती येते, ती म्हणजे हरिभाऊंची करमणूक कथा. करमणूक मासिकातली हरिभाऊंची कथा म्हणजे मासिकातनं त्या कथा पहिल्यांदा प्रसिद्ध व्हायच्या, म्हणून 1889 हा काळ जो आहे तो करमणूक मासिकाचा आहे. त्याच्यामध्ये हना आपटे म्हणजे हरिभाऊंची कथा झाली. तर त्या कथेला कथा म्हणून त्यांनी स्फुट असं नाव दिलं, स्फुट कथा. स्फुट या शब्दाचा अर्थ खूप सोपा आहे. स्फुट म्हणजे फटकळ, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की अगदी निखळपणे जे येतं ते स्फुट, फटकळ स्वरूपाच्या कथा त्यावेळेस त्याच्यात येत होत्या. आणि आता हरिभाऊंची जी कथा आली ही कथा म्हणजे इंग्रजी साहित्याचा, इंग्रजी कथेचा जर अभ्यास केला, त्याचं आकलन अवलोकन केलं तर हरिभाऊंची ही कथा आधुनिक काळातली पहिली मराठी कथा म्हणून मला सांगावीशी वाटेल. आणि सगळ्या वाङ्मय इतिहासकारांनी सुद्धा मान्य केली. ही कथा इंग्रजीच्या धर्तीवरती इंग्रजी साहित्यिकांनी जी पद्धतीने कथा लिहिल्या त्या पद्धतीची आहे, पण ती दीर्घ कथा आहे, खूप मोठी आहे. ती लघु कथा नाही, कथा नाही, महाकथा असं जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ती बसत नाही. नंतर ह्या कालखंडात म्हणजे 1890 पासून तर साधारणपणे 1920 पर्यंत या काळात या मासिकांचंच अधिराज्य होतं. या मासिकातून येणारे कथा हे खूप महत्वाच्या होत्या, कारण की त्यावेळेला इंग्रजांच्याच मुळे आपल्याला छापखाना ही एक संकल्पना मिळाली किंवा छापखानाचं यंत्र आणि छापखान्याची एक माहिती आपल्याला मिळाली. छापखान्याचा महाराष्ट्रात भाषेच्या बाबतीत आणि साहित्याच्या बाबतीत खूप मोठी क्रांती समजली जाते. आणि त्यातनं मग ही छोटी मोठी मासिकं त्या काळात सुरू झाली. पुढचा जो काळ येतो तो म्हणजे 1920 ते 25चा, म्हणजे 1920 पासून तर साधारणपणे 1925, 35, 45 असे 10-10, 5-5 वर्ष टप्पे केले तर इथे कथेच्या बाबतीत अभ्यास करणारे मराठी साहित्यिक, ज्यांना आपण मी मराठीत मास्टरपीस म्हणतो, त्यांना त्यांच्या कथा लेखनाच्या गुणवैशिष्ट्यांना आणि त्यांच्या कथा लेखनाच्या पद्धतीला म्हणजे 1920 ते 1945 हा खऱ्या अर्थाने मराठी कथेला एक छान नवीन वळण देणारं होतं. त्याला महत्वाचं कारण म्हणजे नासी फडके आणि वि. स. खांडेकर यांची परंपरा ह्या काळात आपल्याला पाहायला मिळते. आणि ही दोन्ही परंपरा, पुढे येणारी जी परंपरा आहे 45 ते 60 मध्ये मराठी कथेमध्ये, ती इतकी प्रकर्षाने उत्कर्ष पद्धतीने आपण म्हणतो ना की सुवर्णकाळ, मराठी साहित्याचा सुवर्णकाळ कोणता असेल तर तो 1945 ते 60. पण त्याच्या आधी जी पायाभरणी केली ती अशा ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कलेमध्ये स्वतःला वाहून घेणाऱ्या लेखकांनी. त्यामध्ये नासी फडक्यांचा उल्लेख करता येतो, कारण की प्रतिभा साधन नावाचं पुस्तक त्यांनी ग्रंथ दिला, प्रतिभा साधन. आणि त्या ग्रंथामध्ये कथा कशी द्यावी, कादंबरी म्हणजे काय, नाटकाचे काही घटक त्यांनी सांगितले, त्या पद्धतीने चर्चा केली आणि एक नवीन वाट कथेच्या बाबतीत निर्माण केली. आणि तिथूनच सुरू झालं, कारण की नासी फडके नुसते बोलते नव्हते, बोलता बोलता तत्वचिंतनाचा प्रतिभा साधन नावाचा ग्रंथ लिहिला आणि गुज गोष्टी नावाचा संग्रह लिहून त्यांनी कथेचा एक आदर्श घालून दिला. म्हणजे मराठी कथेची सुरुवात जरी 1890 हरिभाऊ आपट्यांच्या दीर्घ कथेने जरी झाली तरी तिला एक आदर्श देण्याचा, अभ्यास करण्याची जी तत्व प्रणाली जे म्हणतो आपण प्रिन्सिपल, ती तत्व फडकेंनी दिली. नासी फडकेंच्या प्रतिभा साधन ग्रंथामध्ये कथेचा खूप छान अभ्यास केलाय आणि त्यांनी त्यांचं जे मत मांडले ते म्हणजे कलेसाठी कला, कथेने क्षणभर करमणूक करावी, हसतमुख मानसाचं मनोरंजन करावं, घटकाभर करमणूक करता करता आलेला जो थकवा असतो तो थकवा घालवावा, या हेतूने, या प्रयोजनाने नासी फडकेंनी कथा लिहिल्या, गुज गोष्टी वाचल्या. 1926 ला त्यांची जी गुज गोष्ट आहे, दौलत वगैरे छान कथा आहे, पहिलीच कथा आहे त्यांची दौलत नावाची, ती जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल फडकेंच्या ह्या कथेतनं अल्लाह अकबर, दौलत ह्या कथा पाहिल्या की मग कलेसाठी कला हे तत्व, हा सिद्धांत, कथेचा लिखाणाचा सिद्धांत त्यांनी दिला. मनोरंजनाचा सिद्धांत म्हणजे कलेसाठी कला. पण हे त्या काळातल्या तरुण, इंग्रजी भाषा शिकलेल्या, इंग्रजी साहित्याचं आकलन अवलोकन केलेल्या तरुणांना, लेखकांना ते जरा हे वाटलं की कलेसाठी कला, फक्त कला मनोरंजन करावी का, तर नाही, कलेनं माणसाच्या जीवनाचं एक साधारणपणे खूप सुंदर असं जीवनाचं भाष्य करावं, जीवन भाष्य करावं, जीवनाचा वाद शिकवावा, जीवनाची तत्व प्रणाली सांगावी. म्हणून फडक्यांच्या कलेसाठी कला या बरोबरच वि. स. खांडेकरांचा जीवनासाठी कला हा भाग सुरू झाला. मुळात फडके यांचा जन्म 1926 चा आणि खांडेकरांचा जन्म 1924 चा.
लिखाणाला सुरुवात केली त्यांनी साधारणपणे 16व्या वर्षी फडकेंची कथा दिसते, 17व्या वर्षी खांडेकरांची कथा दिसते. म्हणजे 10-15 वर्षानंतर बालवयामध्ये कथा लेखन करणाऱ्या त्या तरुणांनी कथेच्या संदर्भात खूप मोठा अनुभव घेऊन खूप मोठी अनुभूती जी असते, लेखनाची जी पद्धत असते ती अंगीकारून सुरुवात केली. खांडेकरांचा हा जो विचार आहे जीवनासाठी कला, याच्यामध्ये आपल्याला एकीकडे मनोरंजन आणि एकीकडे जीवन, ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि ह्याच्यातून आपण साधारणपणे कथेचा जो आकृतीबंध असतो, विषयाचा आशयाचा आकृतीबंध असतो, तो मराठी कथेला मिळाला. मला इथे अतिशय जाणीवपूर्वक सांगायचंय. पुढे मग वरेरकर आले, विद्याधर पुंतिक आले, यगोदुशी आले आणि कथेमध्ये 45 नंतर सुवर्णयुग का म्हणतात, किंबहुना तर मी असं म्हणेन मराठी साहित्याचा सुवर्ण काळ हा 45 ते 60 यामध्येच आहे. कारण की कथा कादंबरीमध्ये कुबा भावे, अरविंद गोखले, त्याच्यानंतर व्यंकटेश माडगुळकर, ही जी नावं येतात ना, कुबा भावे, अरविंद गोखले, नंतर व्यंकटेश माडगुळकर, अशा ह्या लोकांनी, आणि गंगाधर गाडगीळ हे एक नाव महत्वाचं आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या परंपरेमध्ये हे आपल्याला हे त्याच्यामध्ये आहे. आता मित्रांनो, हे सगळं मी तुम्हाला कथेच्या अनुषंगाने प्रकार आणि धावती वाटचाल सांगितली, अगदी सुवर्ण काळापर्यंत सांगितलं. 45 नंतर गंगाधर गाडगिळांच्या कथेतलं शहरीकरण, व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेतलं ग्रामीण भाग, बनगरवाडी वगैरे कादंबरी वाचल्यानंतर, किंवा व्यंकटेश माडगुळकर मानदेशी माणसं, हा जर व्यक्ती संग्रह वाचला, त्यातली पात्र पाहिली, किंवा कथानकातल्या आशय विषयाकडे जर गेलं तर ग्रामीण भाग, गंगाधर गाडगिळांचा शहरातला, महानगरातला, उपनगरातला भाग, कुबा भावे हे दोन्हीकडे समांतर राहतात. आणि कुटुंब वत्सल योगदोषींची कथा, आपलं घर, आपल्या घरातली माणसं, कुटुंब, नातेसंबंध, हे. आता ह्याचा अर्थ लक्षात घ्या, 1925 ते 45 काळात ह्या चौघांनी त्या कथेचा एक सूर तयार केला. खांडेकर फडक्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत करत कथा ह्या 4 जणांनी समृद्ध केली. 45 ते 60 पर्यंत ती कथा ह्या चौघांनी खूप उत्कर्षाला नेली. मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागे एकमेव कारण असं की हा जो आशय विषय आहे, हे जे लेखनाचं त्यांचे मौलिक गुण असतात लेखकाचे, त्यांच्याकडचे जे तत्वप्रणाली असते, ही आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवावी लागते. मुळात आपण कथेच्या आशयाकडे जातो, विषयाकडे जातो आणि मुलांना नकळतपणे काय सांगतो की मुलांना ह्या लेखकाचा हा परिचय, ह्या लेखकाने अशा पद्धतीने कथा लिहिली, पण लिहिताना त्याच्या जाणीवा, कथेतला आशय विषय आणि प्रगटीकरण म्हणजे आविष्कार, हे मला विद्यार्थ्यांसमोर असं सांगता आलं पाहिजे. मी कथा शिकवतो याचा अर्थ एक लक्षात घ्या, मी एक संदर्भ दिलाय माझ्या या निबंधामध्ये. कुंडले नावाचे रिटायर झालेले प्राचार्य शिक्षणशास्त्र विभागाचे, मवा कुंडले म्हणून, त्यांचा मराठीतले अध्यापन शास्त्र नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे. काल परवा मी ते पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं छान आकृतीबंध तयार करून पुस्तकामध्ये दिले की कथा शिकवताना मराठीच्या शिक्षकाला कलावंत व्हावं लागतं. हे खूप सुंदर वाक्य त्यांनी टाकले. कादंबरी शिकवताना मराठीच्या शिक्षकाला नकळतपणे त्या कादंबरीतलं पात्र व्हावं लागतं. आणि ते पुढे असं म्हणतात की नाटकासारखा भाग शिकवताना शिक्षकाला त्या पात्र प्रसंग घटनाबरोबर स्वतः त्या अभिनयासह त्याला त्याच्यात उतरावं लागतं. म्हणजे मराठीचा शिक्षक हा इतर विषयाच्या शिक्षकाप्रमाणे फक्त ज्ञान देत नाही, तो साभिनय अंगातल्या कलागुण कौशल्यानं ते जिवंत करतो. आणि मराठी म्हणजे भाषेतला कोणताही शिक्षक असतो, भाषेचा शिक्षक हा जिवंत असतो. माझ्या माहितीप्रमाणे जिवंत असतो याचा अर्थ काय, त्याला जाणीवा शिकवायचे असतात, त्याला फक्त पुस्तकातलं ज्ञान द्यायचं नसतं. म्हणून मला इथे हे सांगणं गरजेचं वाटलं. आता हे जे मी बोलताना कथेचे जे प्रकार आहेत ना, हे प्रकार आपल्याला विद्यार्थ्यांना पहिल्यांदा पटवून द्यावे लागतात. म्हणजे साधारणपणे कथेचे प्रकार जर पाहिले तर कथा निर्मिती कशी होते. माझ्यासमोर एक छान उदाहरण आहे आपल्या व्यवहारातलं. आपण रोज सकाळी संध्याकाळी चहा घेतो. चहा घेताना चहा जो बनवला जातो त्यात महत्वाचं म्हणजे पाणी, नंतर चहापत्ती, पाणी, चहापत्ती, नंतर साखर आणि दूध. आता काही घटक असे असतात की ते कंपल्सरी लागतातच. कथा लिहिताना कथानक हा पहिला घटक, हा कंपल्सरी पाहिजेच. कथानक असल्याशिवाय कथा तयारच होत नाही. म्हणजे चहामध्ये जसं पाणी लागतंच, पाण्याशिवाय चहाच होत नाही, तसं कथेच्या बाबतीत किंवा कादंबरीच्या बाबतीत पण मी म्हणेल की पहिला घटक जो येतो तो कथानकाचा. फक्त कथेमध्ये कथा बीज हा जो भाग असतो ना कथानकातला, गोष्ट जे असते ते कथा बीज लेखक म्हणून लिहिताना, वाचक म्हणून वाचताना आणि शिकवताना म्हणून अध्यापक, हे आपल्याला तंतोतंत समजलं पाहिजे. ते एकदा बीज समजलं की मग त्या बीजातनं निर्माण होणारं कथेचं जे अवकाश असतं
कथेचं जे आशय विषयाचं वृक्ष असतं ते मुलांना आपल्याला सांगता येतं. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि साधारणपणे कथेची निर्मितीच ही आपल्या उपजत प्रवृत्तीतून होते. म्हणजे उपजत मानवी जीवनातच उपजतपणा जो आहे, कोणाला तरी काहीतरी सांगणे, कुतूहल असतं, माझं कुणीतरी ऐकावं, माझं कुणीतरी सांगावं, म्हणून कथेचा जन्म झाला. असतं एखादं लहान बाळ घरामध्ये रडत असताना ज्या वेळेला म्हणतो ना, म्हणजे घरामध्ये पाहुणे आले आणि पाहुण्यांकडे पाहत असताना आपलं नकळतपणे घरातल्या लहान बाळाकडे दुर्लक्ष होतं. मग लहान बाळाकडे जर दुर्लक्ष झालं तर तो काय करतो, माझ्याकडे लक्ष द्या म्हणून आदळ आपट करतो, कधीतरी रडण्याचा प्रयत्न करतो, कधी काहीतरी आपटण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे पहा, माझ्याकडे पहा असं ज्या वेळेला तो म्हणतो, असं ज्या वेळेला तो सांगतो, त्या वेळेला नकळतपणे असं वाटतं आपल्याला की अरे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतोय. हे जे माझ्याकडे पहा म्हणून असताना जी उपजत प्रवृत्ती असते ना, ती कथेमध्ये आहे. कथा ही कथानायकाला आणि कथा लेखकाला जे सांगायचे ना ते माझं ऐका म्हणून, आणि एक शिक्षक म्हणून मला नेहमी असं वाटतं, हे मी ज्या वेळेला विद्यार्थ्यांना सांगतो ना त्यावेळेला तुम्ही ते कथा लेखक आणि कथेचा विषय, पात्र, प्रसंग, घटना नक्की पाहण्याचा प्रयत्न करा. अशा ह्या कथेच्या बाबतीत, कथा बीजाच्या बाबतीत आणि कथेच्या निर्मितीच्या बाबतीत मी मागाशी चहाचं उदाहरण दिलं ते कथानकासाठी. दुसरा घटक असतो चहापत्ती. ती चहापत्ती काही ना म्हणजे तो एक महत्वाचा भागच आहे. जसं कथा कादंबरीमध्ये स्वभाव चित्र हा महत्वाचा भाग आहे. स्वभाव चित्राला आपण पात्र असे म्हणतो मी, किंवा स्वभाव चित्राला दुसरा एक शब्द असा आहे की व्यक्तिचित्र. कथेत व्यक्तीशिवाय कथा जन्माला येत नाही, हा आधुनिक काळातला एक वेगळा भाग निर्माण झाला की व्यक्तीशिवाय कथा जन्माला येते. चहापत्ती काही वापरतात किंवा वापरत नाही चहामध्ये, तसं कथानकामध्ये पहिल्यांदा कथानक, दुसऱ्यांदा चहापत्ती स्वरूपात आलेलं स्वभाव चित्र, पात्र, प्रसंग, पात्र, आणि तिसरा महत्वाचा घटक दुधासारखा. कोणाला दुधाचा हवा असतो, कोणाला बिगर दुधाचा चहा हवा असतो, म्हणून तिसरं म्हणजे वातावरण. पण वातावरणही दोन प्रकारचे असतात, एक असतं भाषिक वातावरण आणि एक असतं मानसिक वातावरण. आपण विद्यार्थ्यांना शिकवताना बाहेरच्या वातावरणाचा मानवी मनावरती काय परिणाम झाले आणि मानवी मन कसं वाटतं हे ज्या वेळेला एक प्रूफ सांगतो त्यावेळेला मानसिक वातावरणातली कथा ही जास्त बोलते, आणि ही आपल्या शिक्षकांना, आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवताना खूप मनापासून उलगडून सांगावी लागते. मन उलगडणं हे म्हणजे एक एक पाकळी अशी बाजूला काढून उलगडण्यासारखं असतं. हे झालं कथेचं तिसरा घटक. आणि चौथा महत्वाचा घटक माझ्या माहितीप्रमाणे भाषा शैली. शैली या शब्दाचा अर्थ इंग्लिशमध्ये स्टाईल, शैली म्हणजे स्टाईल, आणि मराठीमध्ये पाहिलं जर पद्धत, लकब, तारा असं आपण म्हणतो. आता भाषा शैलीचा भाग जर तुम्ही पाहिला ना तर ज्या त्या लेखकाची त्याची ती भाषा असते. आपण ज्या परिसरात जन्माला आलेलो असतो, लहानाचं मोठे झालेला असतो, त्या संस्कारात लहानाचं मोठे होतो, त्या संस्काराचे भाषेचे संस्कार आपल्यावर झालेले असतात. नकळतपणे त्या भाषेची संस्कृती असते. म्हणून महाराष्ट्र भाषा अशी ज्यावेळेस मी मराठीचा उल्लेख करतो तेव्हा महाराष्ट्राच्या 12 कोसावरती मराठी भाषा बदललेली दिसते. मी पुण्यामध्ये असताना पेरूला पेरू म्हणू शकेल, पण मराठवाड्यात गेलो, विदर्भात गेलो तर पेरूला मला जांबच म्हणावं लागेल, जांब. म्हणजे ही संस्कृतीतली शब्दरचना आहे ना, ही त्या भाषा शैलीमध्ये येणं गरजेचं आहे. कधी कधी आपण एखादी कथा कादंबरी वाचत असताना आपल्या डोक्यात येतं की अरे ही जरा फसवी भाषा वाटते, उगाच ओढून ताणून आणलेली भाषेचा आवेश महत्वाचा नसतो. काही काही कथेच्या बाबतीत आपल्याला लगेच जाणवतं की कथा अस्सल भाषेत आली पाहिजे. अस्सल भाषा ग्रामीण, दलित, स्त्रीवादी साहित्यातली भाषा, किंवा मध्यमवर्गीय भाषा, किंवा शहरातली, उपनगरातली, नगरातली भाषा, त्याच्यातही फरक आहेत ना. मी पुण्याचा राहणार आहे, मला माहिती आहे सदाशिव पेठेत मराठी भाषेचं कसं वळण आहे, उपनगरात कसं आहे, पुण्याच्या ग्रामीण भागात कसं आहे. असं ज्याला जमतं त्याला भाषा शैलीचं नॉलेज येतं. अशा प्रकारे मराठी भाषेच्या कथेची थोडक्यात सुरुवात, प्रकार आणि वाटचाल मी एकत्र करून सांगितली. आणि एकत्र करून जर सांगितली नसती तर आपण विद्यार्थ्यांना एखादा व्यंकटेश माडगुळकरचा मानदेशी माणसातला झेल्या सांगत असताना पुण्यातला शिक्षक आहे मी किंवा शहरातला शिक्षक आहे मी, मग मला शहरातली झेलेची प्रतिकृती माझ्या नजरेत आलेली व्यंकटेश माडगुळकरांच्या भाषेत शिकवावी लागेल आणि त्या भाषेत तो झेल्या उभा करावा लागेल. किंवा काकुबा नावाचं जे पात्र आहे कादंबरीमध्ये ते तशाच पद्धतीचे आहे. म्हणजे पात्र, प्रसंग, घटना हे आपल्याला कादंबरीच्या भाषा शैलीमध्ये पाहावं लागतात. नेक्स्ट स्लाइड. दुसरी. आता इथे कथा आणि कादंबरी हे मी दोन्ही मागाशी सांगताना मी बोललो ना, आताही बोललो, मी जाणीवपूर्वक बोलतोय, लक्षात घ्या. कथा आणि कादंबरी वागणूक प्रकार जरी वेगळे दिसले तरी कथेत ना कादंबरीचा विकास झाला. कथा म्हणजे कमीत कमी पात्र, प्रसंग, घटना यांचा एकच असं आपण म्हणतो.
पण कमीत कमी पात्र आणि प्रसंगाचा परिणाम ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेला जास्तीत जास्त पात्र आणि प्रसंग म्हटलं की कादंबरीचा जन्म होतो. म्हणून मला कथा आणि कादंबरी एकत्र मागाशी सुरुवात करताना सांगावंसं वाटलं म्हणून मी ते सांगितलं. तसंच कादंबरीचा जन्म हा कथेच्या मुळातून जन्मलाय, कथेच्या गर्भातून जन्म झालाय कादंबरीचा, ते विसरू नका. कारण की कथेमध्ये मर्यादा असतात, कमी पात्र, कमी प्रसंग, कमी घटना आणि त्याचा एकच एक मानवी मानवावर झालेला परिणाम, अशी व्याख्या साहित्य विचारवंतांनी केलेल्या खूप ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी नासी फडक्यांपासून जर विचार केला तर अलीकडच्या पासून रमेश धोंडग्यांपर्यंत आपल्याला कथेच्या अशा व्याख्या मिळतात. तीच व्याख्या जरा कमीत कमी शब्दापेक्षा जास्तीत जास्त शब्द वापरला की कादंबरीची व्याख्या तयार होते. आता कादंबरी शब्दाचा अर्थ आहे ना, कदंब झाडाच्या फुलापासून जे मद्य तयार केलं जातं ना, त्या मद्याची जी धुंदी येते ती धुंदी म्हणजे कादंबरी, असे एक वापरला जातो अर्थ. आता एक लक्षात घ्या, कादंबरी हा आधुनिक प्रकार आहे. अगदी प्राचीन परंपरेमध्ये सुद्धा कादंबरी प्रकार दिसतो. बाणभट्टाच्या 8व्या शतकातल्या कादंबरी नावाच्या एका ग्रंथात किंवा एखाद्या लिहिलेल्या त्याच्या साहित्य कलेमध्ये, साहित्य कृतीमध्ये आपल्याला कादंबरी नावच दिसतं. जे बाणभट्टाने कादंबरी लिहिली संस्कृत भाषेमध्ये, ती मराठीमध्ये कादंबरी नावाच्या वाङ्मय प्रकारामध्ये आपण स्वीकारली. पण ती स्वीकारत असताना मित्रांनो त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. कदंब नावाचं एक झाड असतं आणि त्या झाडाचं, त्याला ग्रामीण भागामध्ये मोहाचं झाड म्हणतात, मोहाचं फुल म्हणतात. कदंबाचं फुल म्हणजे मोहाचं फुल. त्याची जी दारू बनवली जाते ती दारू मद्य, काही शब्द असे येतात व्यवहार पातळीवरती, ते जे मद्य असतं ते मद्य पिल्यानंतर जी धुंदी येते तीच धुंदी कथा आणि कादंबरी वाचताना येते. कादंबरीने जास्त धुंदी येते. कधी कधी बघा कादंबरी वाचताना ताणभूक हारते आपली, आपण लक्ष देत नाही, भूक लागली, ताण लागली, सगळं विसरून जातो. म्हणून कादंबरी हा शब्द आपण ह्या वाङ्मय प्रकाराला स्वीकारला आणि हा शब्द स्वीकारल्यानंतर कादंबरीचा जो रूपबंध आहे ना, तो रूपबंध कदाचित थोडक्यात काही घटक आहेत रूपबंधाचे ते मी सांगतो, ते लक्षात घ्या. बहुरूपिणी पहिलंच कादंबरीचा रूपबंध आहे की ते आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायला लागतं. कादंबरी ही बहुरूपामध्ये आपल्या समोर येते, साक्षात होते. जास्त पात्र, प्रसंग, घटना त्यांचा एकच एक मानवी मानवावरती कथेतला जो परिणाम आहे तो जास्तीत जास्त परिणाम विस्तारानं होतो, ती बहुरूप दाखवून जाते. म्हणून कादंबरीचं पहिलं रूपबंध आहे बहुरूपिणी. दुसरं जे आहे ते म्हणजे विस्तृतपट. मी मागाशी जे बोललो ते विस्तृतपट असतं आणि सगळ्यात महत्वाचं त्याचा जो रूपबंधातला महत्वाचा घटक येतो तो म्हणजे मुक्त आणि लवचिक. कादंबरी खूप मुक्त असते आणि लवचिक असते. अगदी सुरुवातीला मी मागाशी घटक सांगत असताना मी तुम्हाला म्हणलं की कादंबरीमध्ये पण कथानक येणार कथेसारखं, कादंबरीमध्ये पण दुसरा घटक येणार स्वभावचित्र, व्यक्तिचित्र म्हणून किंवा पात्र म्हणून, तिसरा घटक वातावरणाचा पण येणार, चौथा घटक भाषाशैलीचा पण येणार. पण या चारही घटकात कथेमध्ये पण तेच घटक, कादंबरीमध्ये पण तेच घटक, पण कादंबरीचा आवाका जो आहे ना तो विस्तारलेला असतो, तो मुक्त असतो, लेखकाच्या मनावरती असतं. काही वेळेला आपण म्हणतो की स्वभाव चित्राचीच पात्र कथेमध्ये कादंबरी असावी. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये, तुमच्या आमच्या काळामध्ये अशा काही कादंबऱ्या लिहिल्या गेल्या की त्यात पात्रविरहित कादंबरी जन्माला आली आणि ती परंपरा 45-60 पासून कादंबरीमध्ये सुरुवात झाली. तुम्ही जर पाहिलं ना, श्रीना पेंडसेंची कादंबरी मला आठवते, किंवा ते चानी नावाची, म्हणजे एका खारीवरती लिहिलेली, खारुताई, कोकणातल्या खारुताईवरती लिहिलेली चानी नावाची कादंबरी. इथे कुठे आलं मानवी स्वभावातले म्हणजे पात्र, ज्याला आपण मानवी व्यक्तीकरण म्हणतो. पात्र ही कोणती येऊ शकतात. काल परवा मी एक कादंबरी वाचली, त्या कादंबरीमध्ये अक्षरशः दगडाला पात्र केलेलं आहे, दगडाला स्वभाव चित्रण रेखाटलेलं आहे. म्हणजे आता ही मुक्त आणि लवचिक प्रमाण कादंबरीमध्ये किती विस्तारलेलं हे दिसून येतं. शेवटी इथे सुद्धा कादंबरीमध्ये कथेसारखाच कलासाठी कला आणि जीवनासाठी कला हा एक प्रवाह सुरू झाला. अगदी वि. स. खांडेकर यांनी कादंबरी लिहिल्या, नासी फडक्यांनी लिहिल्या, पुढे आलेल्या गंगाधर गाडगे, नंतर पुबा भावे, हे जे चार, व्यंकटेश माडगूळकर यांनी सुद्धा कादंबरी लिहिली. म्हणून मी मागाशी बोलताना कथा आणि कादंबरी माझा दोन्हीकडे समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. माडगूळकरांची बनगरवाडी वाचा किंवा गंगाधर गाडगिळांची कथेच्या बाबतीत जर पिडलेली माणसं वाचली ना, तर बिनचेहऱ्याची संध्याकाळ पण वाचा. म्हणजे काय असतं नक्की दृष्टिकोन तो आपल्याला कळतो. आणि कधी कधी मुक्त हस्तक कादंबरी वाचा. मी तुम्हाला सांगतो, वि. स. खांडेकरांचीच कादंबरी जिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, म्हणजे ती ययाती वाचली की का कादंबरीला त्या कालखंडामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला जावा. कादंबरीमध्ये असा रूपबंध कोणता आहे की जर वि. स. खांडेकरांनी सांगितला आणि तो आजही आपल्या कादंबरीमध्ये स्वीकारतो. त्याला महत्वाचं कारण म्हणजे ते. आणि त्यांची काल परवाची कादंबरी पण खूप सुंदर होती. म्हणजे अलीकडे मी ती 3-4 वेळा वाचली, 1-2दा वर्गामध्ये शिकवली, पण त्यातली जी सूत्र असतात ती मुलांना सांगता आली पाहिजेत आपल्याला.
जे एक उदाहरण म्हणून सांगतो, मुलांना तुम्ही शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना किंवा हायस्कूलमध्ये असताना एक चांगली कोणती अवांतर वाचनाची पुस्तकं वाचावी, कोणत्या कादंबरी वाचाव्यात ही सांगणं गरजेचं आहे. आपलं एक डोबळमानाने ठरलेलं असतं की एक प्रसिद्ध असलेल्या मृत्युंजय छावा किंवा पानिपत वगैरे अशा आपण सांगतो, पण काही कौशल्याच्या कलात्मक दृष्ट्या ज्या विद्यार्थ्याला आपल्याला एक लेखक म्हणून त्याची जडणघडण करायची असेल, त्याला कादंबरी म्हणून समजून सांगायची असेल, तर आपल्याला हा भाग खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मी जाता जाता फक्त वि. स. खांडेकरांची अमृतवेल कादंबरीची 2 ओळी सांगतो, म्हणजे तुम्हाला तो कथेतला आणि कादंबरीतला जीवनवाद पण कळेल आणि मराठी साहित्यात आलेल्या नाटकाचा पण कळेल. अमृतवेल मध्ये ते अगदी सोप्या भाषेत सहज म्हणतात, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला येत नाही. म्हणजे भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला येत नाही. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, आणि धडपड त्याला अपयश आलं तरी रक्ताळलेल्या पावलाने पुढे नवीन स्वप्नाकडे धावणं, हा जीवनवाद आहे. कोणत्याही कादंबरीतलं जीवनवाद असं समजून सांगावा. निखळ मनोरंजन असे फडक्यांचं सांगताना अल्लाह हो अकबर हे पण सांगावं. एक होता, म्हणजे जुनी कथेची आणि कादंबरीची सुरुवात झाली ना, एक होता राजा एक होती राणी, राजाला 2 पत्नी होती, एक आवडती एक नावडती, किंवा आठपट नगर होतं, नगरामध्ये असं होतं तसं होतं. ह्या कथा सांगताना किंवा अरेबियन नाईट सारख्या कथा सांगताना किंवा काही कथा सांगत असताना मी तर तुम्हाला सांगतो, आपल्या वेताळ पंचवीशी, सिंहासन 32 ह्या कथेतनं पुढे कादंबरीचा विस्तार झालेला आहे. हा एक मराठी साहित्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्षित झालेला एक भाग आहे, हा समजून घेऊ शकत नाही आपण. तो ह्या रूपबंधामध्ये मला सांगायचं वाटतो. प्रादेशिकता तर सगळ्यांना माहिती, मागशी बोलता बोलता मी तुम्हाला सांगितलं की प्रदेशा पद्धतीने भाषा असते, प्रदेशाप्रमाणे तिथले विचार असे विषय असतो, आणि प्रदेशाचा मानवी स्वभावावरती आणि जगण्यावरती खूप मोठा परिणाम झालेला असतो. मी सांगता सांगता सहज सांगतो की कोकणातला माणूस हा समुद्रकाठी राहतो, नेहमी समुद्राचं खारं वारं नाका तोंडात श्वासोश्वास करताना जातं, म्हणून तो नाका तोंडातनं जास्त बोलायचा प्रयत्न करतो, आणि नाका तोंडातनं बोलताना त्याचं बोलणं मधुर वाटतं. तेच कोल्हापूरच्या, दक्षिण कोल्हापूरच्या माणसाकडे जर पाहिलं तर तिथे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, तिथे चढ उतार आहे, डोंगरदरे आहेत, आणि तिथे त्याला जी भाषा बोलायची असते ती दमछाक घेऊनच त्याला दमच लागतो भाषा बोलताना, म्हणून त्याची भाषा कडक वाटते, रागट रंगेल भाषा वाटते. म्हणून कोल्हापूरचा माणूस काय रागीट असतो असं नाही, कोकणातला माणूस नाकातनं बोलतो म्हणून तो काय गोड असतो अशातलाही भाग नाही. पण एक लक्षात घेण्याची भाग असं आहे की कथा विश्व ज्या लेखकाचं शिकवायचंय, जी कादंबरी जी कथा शिकवायची, त्या स्वभावाचे विषय जे मूळ त्या मातीतनं जन्माला आलेले असतात ना, ते स्वीकारायचे असतात. राजस्थानचा माणूस चेंगट चिकट का असतो, गुजरातचा माणूस हा व्यापारी वृत्तीचा का असतो, तिथं भौगोलिकता पाहणं, त्या भौगोलिक प्रदेशातनं त्या कथेचं बीज, त्या कादंबरीचं बीज आणि त्याचं संस्कार हे आपल्याला तिथे मिळतं. ते प्रादेशिकता महत्वाचे. आणि समाज प्रतिबिंब हे पुढचं रूपबंध मला वाटतं कथेमध्ये पण कादंबरीमध्ये पण आहे, आणि व्यक्ती विचारांना आव्हान केलेलं असतं, हे लक्षात घ्या. कोणती कथा आणि कोणती कादंबरी जे आपण म्हणतो ना संदेश देते, मेसेज देते, तो मेसेज ओळखता येणं हे शिक्षकाचं खूप महत्वाचं काम असतं. एखादी कथा आणि कादंबरी शिकवत असताना किंवा एखादा वेचा शिकवत असताना मला एक महत्वाचं सांगायचं मित्रांनो, की ज्या वेळेला शाळेत शिकत असताना आपल्याला अंगणवाडी बालवाडीमध्ये छोटी छोटी बडबड गीतांची पुस्तकं असायची. 1ली ते 5वी पर्यंत प्राथमिक स्तरावर शिकत असताना आपल्या मराठीच्या पुस्तकावर बालभारती नाव होतं. 5वी पासून 7वी पर्यंत शिकताना ते नाव बालभारती असंच राहिलं, पण 8वी पासून पुढे आलं की कुमार भारती झालं. म्हणजे बघा, बडबड गीतापासून बालभारती, बालभारतीपासून कुमार भारती, कुमार भारतीपासून ज्यावेळेस 11वी 12वीला गेलो त्यावेळेला युवक भारती झालं, आणि 12वी नंतर जेव्हा आम्ही महाविद्यालय शिकवतो, पदवी आणि पदव्युत्तर विभागात शिकवतो, त्यावेळेला पुस्तकावर नावच नसतं. ही साहित्यकृती असते, साहित्यकला असते. पण ही साहित्यकृती, ही साहित्यकला जर त्या शिक्षकाला, मला माहितीये प्रत्येक शिक्षकाचं शिक्षणशास्त्र विभागातनं पदवी घेऊन आलेला असतो, पण शिकवताना त्या मूलतत्वांचा भाषेच्या अंगाने काय मुलांपर्यंत पोहोचवायचं, कसं पोहोचवायचं हे. म्हणून मी मागाशी कुंडले सरांच्या पुस्तकाचं अध्यापन, मराठीच्या अध्यापन हे पुस्तकाचं नाव जे सांगितलं ना, ते ह्याच्यासाठी सांगितलं. त्यांनी अक्षरशः कलावंत म्हणूनच उल्लेख केलाय. मराठी शिकवणारा किंवा भाषा शिकवणारा शिक्षक हा कलावंत असतो. आता ही कथा बीजाचे घटक वगैरे पाहिले तर कथेची स्थित्यंतर हीच पुन्हा सुरुवातीच्या पासून कालखंडापासून जर पाहिलं तर 1890 पासून 1920, 1920 ते 45, 45 ते 60, 60 ते 80, 80 ते 2000 अशा 203 वर्षाचा काळ जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की समाज बदलला, साहित्याचे विषय बदलले, साहित्याचे विषय बदलले, लेखकाची भूमिका बदलली. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा, हे लक्षात घ्या, आणि त्याचं प्रतिबिंब लेखकाने पाडलेलं असतं. कोणताच लेखक, कलावंत, कलाकृती निर्माण करणारा हा साहित्याला बाजूला सोडून घेऊच शकत नाही. म्हणून जिथे मी फक्त तुम्हाला वाटचालीचे मुद्दे सांगितले, तुम्हाला जर हे मुद्दे अतिशय सविस्तर आणि अभ्यास करायचा असेल ना, तर मराठी भाषेच्या, आधुनिक मराठी भाषेचे जे खंड आहेत, वाङ्मय इतिहासाचे जे खंड आहेत, तर
कृपा करून कोणत्याही एका भाषा शिक्षकाने मराठीसाठी का होईना आनंद देशपांडेंचे खंड वाचले पाहिजेत आणि मसापाचे जे खंड आहेत महाराष्ट्र साहित्य परिषदेने निर्माण केलेले ते खंड चाळले पाहिजेत. वाचून काढा. मला ती वाटचाल मध्ये जास्त इंटरेस्ट नाही. ती जर सांगायला लागलो तर वर्ष पण पुरायचं नाही. प्रत्येक वाङ्मय प्रकाराचं जर वाटचाल सांगायला बसलो तर साधारणपणे प्रत्येक वाङ्मय प्रकाराला 1 वर्ष लागेल. तर हे अशा पद्धतीने कादंबरीचे घटक वाटचाल रूपबंध. नेक्स्ट सर. नेक्स्ट. आता पुढे चरित्र आणि आत्मचरित्र हे 2 वाङ्मय प्रकार मी एकत्र घेतले. कथा आणि कादंबरीचा जसा ऋणानुबंध मी एकत्र सांगण्याचा प्रयत्न केला तसं चरित्र आणि आत्मचरित्राचा सांगण्याचं काम करतो. चरित्र हा वाङ्मय प्रकार जो आहे तो आणि आत्मचरित्राचे जर शब्द पाहिले तर आणि किंवा एक व्याख्या शोधली तर आपल्या लक्षात येईल चरित्र लेखन हे एका त्रयस्थ व्यक्तीने केलेलं असतं. दुसऱ्याच्या जीवनाचं चरित्र लिहिणं जे एका तिसऱ्या व्यक्तीने केलेलं असतं. म्हणजे चरित्र लेखन हे एक माणूस दुसऱ्या माणसाविषयी लिहू शकतो. फक्त तिथे एक अट अशी असते, सामाजिक बांधिलकी अशी असते की ज्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं ती व्यक्ती त्या समाजाला काहीतरी हितकारक असावी किंवा कुप्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची चरित्र आजही मराठी साहित्यात लिहिली गेली नाहीयेत. आणि खूप चांगलं आहे की समाजाला देणाऱ्या व्यक्तीचं चरित्र दुसऱ्या व्यक्तीने लिहिणं. त्याचे दोष पण असतात लक्षात घ्या. चरित्र लेखनामध्ये आपण एखाद्याच्या विषयीच्या आत्मीय भावना ज्या असतात त्याच्याविषयीचा जो आपल्याला आलेला अनुभव असतो ते आपण लिहित असतो. आणि चरित्रामध्ये गुणगान असतं. आणि आता हा चरित्र वाङ्मय प्रकार पुन्हा मी मागे जर गेलो ना तर तुम्हाला बखर वाङ्मयामध्ये पाहायला मिळेल. तिथे चरित्रासारखाच भाग आहे. एखाद्या राजाची बखर लिहिताना राजाच्या हाताखाली असलेल्या लोकांनी त्याचं गुणगान गायचं, त्याचे पोवाडे गायचे आणि मग लेखन करायचं. तोच आधुनिक काळामध्ये दिसतं. तसंच चरित्रातनच आत्मचरित्र प्रकार आलं. चरित्र ही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसाठी लिहिणं असतं, पण आत्मचरित्र हे स्वतःने स्वतःसाठी लिहायचं असतं. म्हणजे स्वतःने स्वतःसाठी लिहित असताना पुन्हा आपल्याकडे काहीतरी मर्यादा असाव्या लागतात. म्हणजे मी सत्यनिष्ठ लिहीन, जास्तीत जास्त सत्य लिहिण्याचा प्रयत्न करेन, हा सगळ्यात महत्वाचा त्याचा मानदंड असतो. आत्मचरित्र श्रेष्ठ कोणतं की ज्या आत्मचरित्रामध्ये आत्मचरित्रकार हा स्वतःच्या जीवनाचा आलेला अनुभव, जिवंत जाणीवा, संघर्ष, आत्मभान, आत्मशोध, विद्रोह, नकार या सगळ्या कल्पना तो सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे मराठीमध्ये जास्तीत जास्त सत्य सांगणारे आत्मचरित्र खूप आहेत. तसं पाहिलं तर सगळीच आत्मचरित्र 100% 24 कॅरेट सोन्यासारखी सत्य नसतात. कारण की कोणताच आत्मचरित्रकार 100% सत्य सांगण्याचा जरी म्हणत असला प्रयत्न करला तरी काही दुखणं, काही वेदना ह्या स्वतःच्या मरणाबरोबर त्याला सहन करावे लागतात. तो दुसऱ्याला कधी शेअर करू शकत नाही. सुप्त अर्धसुप्त हे जे गुण असतात ना, हे गुण त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. हे मला ह्याच्यात सांगायचं की ही जी प्रवृत्ती असते ना, प्रेरणेची प्रवृत्ती लिखाणाची, ही आत्मचरित्र आणि चरित्राची प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठता, ज्याच्याविषयी लिहायचे त्याच्याविषयीचे भावभावना, मग ते स्वतःविषयी लिहिताना आत्मचरित्र असेल, दुसऱ्या विषयी लिहिताना ते चरित्र असेल. आता हे सगळं सांगत असताना मराठी साहित्यात आत्मचरित्र चरित्राचे लेख आपण कसे शिकवतो, ते पाठामध्ये आलेले कसे शिकवतो, तर पाठामध्ये चरित्राचा आलेला भाग त्या चरित्रकाराच्या जीवनाचा एक ठराविक भाग आलेला असतो. आत्मचरित्रात सुद्धा जाणीवा आलेल्या असतात, ते ठराविक जाणीवा असतात. हे शिकवत असताना माझ्यासमोर जी वैशिष्ट्य येतात ना ते म्हणजे त्या चरित्रामध्ये, त्या आत्मचरित्रामध्ये त्या व्यक्तीमध्ये स्वतः आपण आतमध्ये ज्यावेळेस प्रवेश करत नाही त्याला परकाय प्रवेश असं मराठी साहित्यात म्हणतात. परकाय प्रवेश केल्याशिवाय आपल्याला चरित्र आणि आत्मचरित्र शिकवता येत नाही. मग मला चरित्र शिकवताना फुले शाहू आंबेडकरांचं, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना मला त्यांच्यासारखं तिथे जाऊन पाहावं लागतं शिक्षक म्हणून. आणि मग मला विद्यार्थ्यांसमोर काही शिक्षक अगदी तुम्हाला सांगतो रक्ताचं पाणी होईल असं एवढं छान सांगतात. चरित्रामध्ये जसं सांगितलं जातं तसं आत्मचरित्र सुद्धा लिहिताना मराठी साहित्याच्या परंपरेमध्ये जर आत्मचरित्राचं पाहिलं ना, एकही क्षेत्र असं नाहीये की त्या क्षेत्रात आत्मचरित्र लिहिली गेली नाही. कला क्षेत्र आहे, चित्रपट क्षेत्र आहे, संगीत क्षेत्र आहे, नृत्य क्षेत्र आहे, अभिनय क्षेत्र आहे. त्याची जर लिस्ट काढली ना आज साधारणपणे काही हजारांमध्ये ती आत्मचरित्र मिळते. पण महत्वाची चरित्र जर पाहिजे ना तर लेखकांच्या चरित्रामध्ये एका मुंगीचं महाभारत गंगाधर गाडगिळांचं वाचून पहा, किंवा आनंद यादवचं झुंबी, नागरणी, घरभिंती, काचवेल हे सलग 5 भागामध्ये आलेलं वाचून पहा. प्रख्या अत्र्यांचं जर पाहायचं असेल तर करेचं पाणी ते छान आहे ते वाचून पहा. अशी खूप आहेत. आता काही जणी तुम्ही वाचलेली आहेत जी माझ्या विश्लेषणामध्ये आलेली नाहीये, ती वाईट आहेत असं म्हणायचं नाही मला. पण एक शिक्षक म्हणून ज्या वेळेला मी आत्मचरित्र आणि चरित्र शिकवेल त्यावेळेला त्या चरित्र विषयी असलेला व्यक्ती, त्याच्यातले असलेले जगणं, मूल्यांकन हे माझ्यामध्ये येणं हे खूप गरजेचं असतं. हे मला फक्त याच्यातून सांगितलं. हा चरित्र आत्मचरित्र जुन्या परंपरेतला वाङ्मय प्रकार आहे. म्हणजे मानव पंथापासून चरित्र येतात. गोविंद प्रभू
त्या चक्रधर स्वामींच्या चरित्रापासून हा प्रकार आला. हा इंग्रजी वाङ्मयात आधुनिक जरी म्हणालो आपण तर त्याची पाळमुळं आपल्याला तशी पाहायला मिळतात. शेवटचा पुढचा भाग नेक्स्ट नेक्स्ट प्लीज. नाटक. नाटक शब्दाचा अर्थ समजून घ्या. न टक असा हा मूळ शब्द आहे. हा आधुनिक शब्द आपण नाटक म्हणत असताना न टक, टक म्हणजे दृष्टी, म्हणजे मराठी भाषेच्या परंपरेमध्ये नाटक शब्दाला न अधिक टक असं म्हटलंय. दृष्टी न ढळता जे पाहिलं जातं त्याला मी माझ्या भाषेमध्ये सोप्या भाषेत नाटक म्हणतो. आता हे नाटक म्हणत असताना नाटक हे खरं तर पाहण्यासाठी असतं, नाटक हे प्रेक्षकांसाठी असतं, नाटक हे प्रयोगासाठी असतं. म्हणून नाटक हा साहित्य प्रकार मानत असताना संहिता, नाटकाची संहिता हा विषय मला महत्वाचा वाटतो. आणि शाळेमध्ये शिक्षकाने नाटकाची संहिता शिकवत असताना मित्रांनो मला जाणीवपूर्वक माहिती की ते पात्र, तो प्रसंग, ती घटना हे आपल्याला त्या नाटकाच्या अभिनयासह विद्यार्थ्यांसोबत मांडता आलं पाहिजे. आता आपण म्हणतो की हायस्कूल लेवलच्या मुलांना, 10वी 12वीच्या मुलांना, ज्युनियर कॉलेजच्या मुलांना कसं सांगायचं, कसं शिकवायचं, तर त्यांना अभिनय करण्याचे एक प्रवृत्त करणं, त्या अभिनयात शिरायला लावणं हे नाटकामध्ये येतं. आता नाटकाच्या बाबतीत भरत मुनीनं 8व्या शतकामध्ये नाट्यशास्त्र नावाचाच ग्रंथ लिहिलाय. जवळजवळ 640 पानाचा हा ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ जागतिक कोणत्याही साहित्याच्या भाषेमध्ये नाटक काय असतं, रस रंग गंध त्याच्यामध्ये जे असतात ना ते सांगितलंय. पण हे सांगत असताना नाटक हा शब्द मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, तो शब्द जो आहे ना हा मराठी परंपरेमध्ये लोककलेमधून आलेला आहे. लोककलेमध्ये लोकरंजन करता करता लोकबोध करणारा लोककलावंतांचा जो वर्ग होता जो आजही आपल्याला रस्ते दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी तुम्हाला सांगतो दैवत, जागरण, गोंधळ, वाघ्या मुरळी किंवा जे प्रहसन आहेत, कोकणामध्ये दशावतार आहेत किंवा कीर्तन प्रवचनामध्ये जे कथाकार प्रवचनकार जी कथा लावतो ते असेल, ह्या परंपरेमध्ये आलेले. म्हणजे राजा हल सप्तशती इसवी सन पूर्व 21व्या शतकात त्याने गाथा सप्तशती लिहिली. 21व्या शतकातल्या गाथा सप्तशतीमध्ये आपल्याला नाटकाची पाळंमुळं मिळतात इसवी सन पूर्व 21व्या शतकात. आणि मग आधुनिक काळामध्ये आपण ज्यावेळेस नाटक पाहतो त्यावेळेला आधुनिक काळाच्या नाटकामध्ये ही जी प्रयोगता आली, त्यातली जी फिरती रंगमंच जे बंदिस्त रंगमंच आले किंवा जे प्रेक्षागृह आली त्याची काही बंधनं स्वीकारून मराठी नाटकाची परंपरा 1843ला सीता स्वयंवर नावाच्या नाटकाने विष्णुदास भावेंनी सुरू केली. पण 1843ला विष्णुदास भावेंचं सीता स्वयंवर नाटक सुद्धा तुम्ही आधुनिक मराठी साहित्याच्या वाङ्मयाच्या खंडात जर पाहिलं तर ते असं सांगितलं जातं, लोक परंपरेतल्या तमाशा कलेमध्ये सीतेचा नावाचा जो वग लावला जायचा, तमाशामध्ये वग लावला होता, त्या काळामध्ये मोहना बटाव आणि पट्टे बापूराव या तमाशा कलावंताच्या माणसाने सगळ्यात पहिल्यांदा मोहना बटाव हा वग लावला होता. आणि त्याच्यातल्या त्या सीतेचा एक सीता स्वयंवराचा आणखीन एक वग लावला होता. सीता स्वयंवराचा वग पाहिला गेला, विष्णुदास भावेंनी त्या लोककलावंतांमध्ये पाहिला. हर राजा सप्तशतीमध्ये मी जे सांगितलं ना तसे वग होते. ते वग पाहिल्यानंतर विष्णुदास भावेंनी दुसऱ्या दिवशी ते नाट्य रूपांतरित केलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा हे नाटक मराठी साहित्यामध्ये रंगमंचावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नाटकाला आपण जिवंत म्हणत नाही. म्हणून सगळ्यात शेवटचा भाग जर नाटकाची वाटचालीत जर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर 1843 पासून अगदी किर्लोस्कर, खाडीलकर, नंतर तुम्हाला सांगतो गोबदेवाला नंतर प्रकयात्रा नंतर आताच्या पिढीमध्ये जर विजय तेंडुलकर ही महत्वाची महिलाचे नाटककार जर लक्षात घेतले, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर आजच्या आपल्या तुमच्या आमच्या काळातले नाटक न नाट्य पद्धतीने नाटक लिहितात. एकांकीच्या स्वरूपात नाटक सुरू झाली, 5 अंकापर्यंत नाटक गेलं. ते कुर्लोस्कर, देवलांच्या काळामध्ये, खाडीलकरांच्या काळामध्ये संगीत नाटकाची परंपरा तिथे सुरू झाली. पण आजची परंपरा पाहता पाहता संगीत थोडंसं बाहेर पडलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट 50-60ला 1960ला ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये चित्रपट, बोलपटांचं युग आलं. बोलपटाचा परिणाम नाटकांवर झाला. पण त्या काळात प्रकयात्र्यांची 28 नाटकं, राम गणेश गडकर यांचं एकच प्याल्यासारखं नाटक 5-5 वर्ष सलग नाटक फुल हाऊसफुल चालत होतं. नाटकाची परंपरा आत्रे, देवल, गोबदेवल वगैरे, संशय कल्लोळ वगैरे यांनी सुरू ठेवली. म्हणून मित्रांनो मला सांगायचंय की नाटकाची परंपरा आज जरी आपल्याला असं वाटतं की प्रेक्षकगृहात नाटक जात नाही पाहिलं, लोक प्रसार प्रसिद्धी माध्यम त्यांच्याकडे पाहत नाही किंवा चित्रपट क्षेत्रामुळे ती मागे पडली, असं काही होत नाही, असं होतच नाही आणि होणार नाही. कारण की नाटकामध्ये जो जिवंतपणा असतो ना, ती एक वाक्यात फक्त मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे नाटकामध्ये संवाद हा आत्मा असतो आणि नाटकाचं प्रयोग जे असतो ना तो पाया असतो.
हे ज्या शिक्षकाला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल ना, त्याच्यामध्ये नाटक लिहायला आणि नाटकाला एक वेगळ्या दृष्टिकोनातून समीक्षण करायला, नाटकाचं परीक्षण करायला नक्कीच मिळेल. आणि आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये कॉलेजच्या लेवलला आपण एक नाट्यकृती, साहित्यकृती म्हणून शिकवतो, पण शाळेपर्यंत ज्युनियर पर्यंत आपण ते शिकवत असताना काय करतो, एक भाग घेतो. दिवाकर कृष्णांच्या कथेचं म्हणजे दिवाकर कृष्णांनंतर सलग मी पण शिकलो, आपण पण शिकलेला असा बोलवून आल्याशिवाय नाही, ही एक त्यांची नाट्यछटा होती. ती नाट्यछटा म्हणजे नाटकाचं आधुनिक मूळ बीज, अशा छटा आपण शिकत आलेलो आहे. आता हे सगळं पाहणं खरं तर वेगळं आहे. ह्यालाच मी शब्द वापरतो, नाटकाचा घाट. घाट म्हणजे आकार. नाटकाचा घाट जो आहे ना, तो त्याला आकार हा शब्द, आकृतीबंध अशा पद्धतीने मी स्वीकारतो. या पद्धतीने अगदी थोड्या वेळामध्ये मी सांगितलं प्रत्येकाला. पुढची साईड प्लीज. हा मराठी साहित्यात इंग्रजांबरोबर आलेला इंग्रजांचा वाङ्मय प्रकार म्हणून मी शेवटी ठेवला. निबंध हा वाङ्मय प्रकार खरं जर सांगायचं म्हणजे हा मराठी मातीतला आधुनिक आहे, पण मराठी मातीमध्ये असा प्रकार परंपरेमध्ये कुठे दिसला नाही, म्हणून मी हा शेवटी ठेवला. निबंध म्हणजे बंधन नसणे, विचारांची जुळणी करणे, जुळवणी करणे, एकत्र करणे, याला मी निबंध वाङ्मय प्रकार म्हणतो. हा इंग्रजांनी दिला आपल्याला. एसेचं मोते नावाच्या फ्रेंच अभ्यासकाने, मोते नावाच्या एक साहित्य विचारवंताने पहिल्यांदा एक्सल नावाचा एक निबंध प्रकार लिहून काढला आणि त्याच्यावरनं एसे हा इंग्रजांनी स्वीकारला. मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठी परंपरेमध्ये त्या परंपरेतनं निबंध आपल्याकडे आला. आणि येण्यासाठी अतिशय महत्वाचं कारण जे आहे ना, ते खूप महत्वाचं कारण आहे. कारण की तो जर काळ पाहिला ना, तर आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये ज्याला आपण आत्मभान, आत्मशोध, विद्रोह एक प्रकारचं असलेलं आत्मप्रगटीकरणाचं साधन, म्हणजे परकीय आक्रमणापासून परकीय चांगली का वाईट, त्यांची गुलामगिरी चांगली का वाईट, त्यांची भाषा चांगली का वाईट, त्यांची संस्कृती चांगली का वाईट, असा विचार करणारा तरुण ज्या वेळेला निबंधाकडे लिहायला लागला, ती परंपरा जर पाहिलं तर नियतकालिकेमधनं दर्पण नावाचं पहिलं नियतकालिका मराठीमध्ये आलं विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं 1832 साली. कारण की छापखाना आला, मासिक वृत्तपत्र जन्माला आली आणि त्याच्यातनं नियतकालिकेतनं लिखाण सुरू झालं. निबंधासारखं विचाराचं बंधन असलेलं पण मुक्त अशा पद्धतीचं एक वाङ्मय प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. नंतरच्या पिढीमध्ये चिपळूणकर, टिळक, आगरकर, शिम परांजपे यांनी नाटकामध्ये खरंच आपल्या ह्याच्यामध्ये निबंधामध्ये खूप मोठी गती मिळवली. आणि त्यांची निबंध आजही आपण जर केसरी मराठा, सुधारक नावाच्या वर्तमानपत्रात पाहिलं तर तिथे पाहायला मिळतात. पुढची जी पिढी आली ती सावरकर, केळकर, श्रीम माटे यांची. श्रीम माटे हे खरं तर मास्तरच होते, म्हणजे माटे मास्तर असं त्यांच्या साहित्यामध्ये उल्लेख केला जातो. सावरकर हे अतिशय ज्वाज्वल्य असं देशाभिमान म्हटलं जायचं. म्हणजे तुम्ही विचार करा, निबंधामध्ये जे विषय आले ते अशा पद्धतीने. मला हे सांगायचं का, तर ह्याची परंपरा मी सांगता मला परत निबंधाच्या मागच्या थोड्याशा भागाकडे यायचंय. कारण की हा नवीन वाङ्मय प्रकार आहे. मराठीमध्ये हा रुजलेला आधुनिक काळातच रुजला, त्याच्या आधी मराठी भाषेमध्ये निबंध नव्हते. पण निबंध जर पाहिलं तर शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये आम्ही शिकवताना 15 ओळीत निबंध आम्ही 7वी पर्यंत लिहिला. 25 ओळीमध्ये आम्ही निबंध हायस्कूल लेवलला म्हणजे 10वी 12वी पर्यंत लिहिला. कॉलेजमध्ये निबंधाला 500 शब्दाचं मर्यादा घातली. आता 500 शब्दाची 15 शब्दापासून 500 शब्दाचा निबंध होऊ शकतो. आणि त्यांच्यावरती विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एक निबंध लिहिला 200 पानाचा मोरोपंतांच्या कवितेवरती. म्हणजे त्या काळात 200 पानाचा पण निबंध होऊ शकतो. आणि आज आपण 15 ओळींपासून कॉलेजच्या पर्यंत 500 शब्दांपर्यंत निबंध लिहितो. म्हणजे असं निबंधचं वैशिष्ट्य तरी काय, असं महत्वाचा भाग तरी काय. आपण मुलांना निबंध शिकवताना नक्की शिकवायचं काय, तर निबंध शिकवताना विचाराची प्रगल्भता, जो विषय असेल ना त्या विषयामध्ये तुझ्या मनात, तुझ्या डोक्यामध्ये जे विचार असतील ना ती सुसूत्रपणे मांडणं म्हणजे निबंध लिहिणं. हेच मला सावरकरांकडे पाहायला मिळालं. हेच दर्पण मध्ये काय अंक पाहिले, किंवा आजही तुम्ही केसरी मराठा किंवा काही दर्जेदार वर्तमानपत्र त्यांचे जर आग्रलेख वाचले निबंध स्वरूपाचे, तर त्याच्यात निबंधाची एक परंपरा आपल्याला दिसते. मराठी साहित्याची निबंधाची परंपरा ही अशी सुरू झाली आणि त्या परंपरेला इंग्रज आहेत म्हणून मी हा वाङ्मय प्रकार नाही, पण इतर सगळे वाङ्मय प्रकार मी सांगताना तुम्हाला मराठी मातीच्या पूर्व परंपरेपासून सांगितलं. कथा कादंबरी मराठीमध्ये होतं, नाटकही मराठीमध्ये होतं, कारण की लोककलावंतांचा वर्ग, लोकसंस्कृती, लोकनाट्य आपल्याकडे होतं. आणि त्याच्यानंतर निबंधाचा फक्त भाग सोडला तर हे 4 प्रकार आपल्याकडे आपल्या मातीत आहे, फक्त आपण त्याचं बारसं वेगळं केलं.
जे जुनं जे नाव आहे त्याला नव्यानं आपण रूप दिलं, नव्यानं बारसं घातलं असं म्हणूया. तर अशा पद्धतीने मी माझ्या कुवतीत असलेल्या विषयाला अभ्यासाच्या कक्षेत ठेवून, कारण की 203 वर्षाचा 5 विभागाचा 5 साहित्य प्रकाराचा अभ्यास सांगणं म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये शिकवताना सुद्धा एक साहित्यकृती वर्षभरासाठी शिकवतो, आणि इथे मला 203 वर्षाचे 5 साहित्य प्रकाराची परंपरा शिकवणं म्हणजे दमछाकच होता. पण सगळ्या माझ्या सगळ्या शिक्षक अध्यापक मित्रांनी समजून घेतलं असेल असं मी मनोमन मानतो. आणि अगदी शेवटच्या क्षणाला मी एक संदेश देण अध्यापनाचं हे आपलं उद्बोधन आहे, रूपरेषा म्हणतो आपण, पण उद्बोधन पुढची स्लाइड घ्या. थँक्यू. इथे मी एक वाक्य वापरले, हे समारोपाचं वाक्य, शब्दसृष्टीचा ईश्वर ते साधक उपासकाकडे. इथे माझ्या माहितीप्रमाणे भाषेचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकाच्या अंगी भाषा प्रभुत्व असावे असे म्हणणे खरं तर तर्कसंगत ठरावे. कारण पाठ्यपुस्तकातील ज्ञान देणे नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारची भाषिक कौशल्य निर्माण करणे, प्रसंग रूपानं भाषेचे समर्थपणे वापर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करणे, त्याचप्रमाणे साहित्य वाङ्मयकाला शिकवताना विचार, भावना, कृती हे ज्या कवी, कलावंत, लेखकाला ज्या भाषेमधून अभिव्यक्त केले असतील त्या भाषेचे संस्कार, संस्कृती विद्यार्थ्यांसमोर बिंबवणे, विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवणे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे वाटते. भाषेच्या अध्यापनातून विद्यार्थ्याची भाषा सर्वार्थाने सर्वांगीण घडविण्याचे कार्य साधावायचे असते. ज्याने भाषेवर प्रभुत्व संपादन केले असेल तेच हे कार्य करू शकतात. आणि विषयाच्या शिक्षकांना विषयाची चौकट मर्यादा पडतात, त्यांना विषयातील केवळ ज्ञान शिकवावे लागते असं माझं मत आहे. परंतु भाषाशास्त्र शिकवणाऱ्या किंवा भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाला प्रमुख उद्दिष्टांपासून भाषा शिक्षक हा कधीही तेवढा तटस्थ राहत नाही, काटेकोर राहत नाही. त्याला भाषा ही भावनेतून शिकवावी लागते, त्याला मनाच्या अंतर्मनात असलेल्या काळजातून शिकवावी लागते, त्याला हृदयातून शिकवावी लागते, कारण की त्याची ती मातृभाषा असते. मातृजन्म देणारी माय, मातृभाषा आणि मातृभूमी याचं पान हे फक्त भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाच्या हृदयात असेल तर तो भाषा छान शिकू शकतो. मित्रांनो, भाषा आयुष्यातल्या गद्यपाठाचा लेखक, कलावंत हा शब्दसृष्टीचा जर ईश्वर असेल, भाषा अध्यापनामध्ये गद्यपाठाचा लेखक, कलावंत हा जर शब्दसृष्टीचा ईश्वर असेल तर लेखक, कलावंताचा, शब्दसृष्टीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणारा भाषा शिक्षक हा माझ्यासाठी साधक आणि उपासक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. एक विचारायचं होतं. एक प्रश्न विचारायचा होता. हॅलो. हॅलो. सुजाता मॅडम. हो. चालू असते. हॅलो. त्यांचे नाव आवाज येते की तिकडे येतो माहिती नाही. झालं बघ. काही शंका असतील, शंका म्हणण्यापेक्षा काही मनामध्ये. हा बोला सर. हा, चरित्र आणि बखर मध्ये काय फरक करू शकतो सर? चरित्र आणि बखर मध्ये बखर हा शब्द मध्ययुगीन साहित्यामध्ये बकबकणे या शब्दात आला. बकबकणे याचा अर्थ बडबडणे. बखर म्हणजे बडबडणे. आणि बखर या परंपरेमध्ये जी बडबड असते ती कोणाचं तरी गुणगान गाण्यासाठी, राजाचं गुणगान प्रधानाने गावं, सैनिक त्याच्या हाताखाली, राजाच्या हाताखाली असणाऱ्या लोकांनी गावं, म्हणून बखर जन्माला आली. बकबकणे, बडबडणे म्हणजेच बखर. चरित्रामध्ये तसं नसतं. चरित्रामध्ये काय असतं? गुणगान असतं. त्याच्यामध्ये त्यांनी समाज उपयोगी ज्या काही गोष्टी दिलेल्या त्या गोष्टी सांगणं हा महत्वाचा हेतू असतो, हा महत्वाचं प्रयोजन असतं.
इथे फक्त स्फूर्ती नसते किंवा इथे फक्त एकाची स्तुती करणं असा भाग नसतो. सर तिथं हँड आहे सर. हा बोला. हॅलो सर, हा बोला. आपण जे सांगितलं ना आता, बकर म्हणजे मी सांगतो तुम्हाला, थँक्यू सर. पूर्वीच्या ज्या मध्ययुगीन काळामध्ये तवारिका असायच्या, ज्या नवाब सुलतान यांच्या याच्यामध्ये, त्यावेळी त्याची तवारिका म्हणजे तारीख, नंतर सदाशिव भाऊंची जी बकर आहे, तर इतिहासाचं गुणगान म्हणण्यापेक्षा त्यामध्ये सगळ्या मराठ्यांच्या ज्या पानिपताच्या लढाईचं पण वर्णन आहे. हे झालं ते सत्यनं लिहिलेलं आहे पत्रकारांनी. अगदी बरोबर. हो. नाही, सत्य त्यामध्ये लिहिलेलं आहे, चरित्रासारखा तो एक प्रकार आहे, असं माझं म्हणणं आहे. सदाशिव भाऊंची बकर आहे मराठी साहित्य. बरोबर आहे सर. फक्त इथे थोडीशी एक न दिसणारे अशा अस्पष्ट रेषा आहे. बकर म्हणजे बडबडणे हा मी मूळ अर्थ सांगितला. तुम्ही पेशवे काळातल्या तवारिकेचा अर्थ जो सांगताय ना, तो मराठीमध्ये फारसी आणि उर्दू भाषेत आलेला आहे. आणि फारसी आक्रमण, उर्दू आक्रमण ज्या वेळेला महाराष्ट्रावर झालं, त्यावेळेला आदिलशाह, कुतुबशाह, मिरशाह, हैदरशाह, निजामशाह या 5 शाळा एकत्र आल्या आणि त्यामध्ये तवारिका हा शब्द सापडतो, तिथे तो आहे. पण याचा अर्थ एका भाषेचा एक शब्द आपण एका वाङ्मय प्रकारात नाही लावू शकतो. अनेक अर्थाचे अनेक अर्थ आपल्याला त्याच्यात पाहायला मिळतात. म्हणून भाषा शुद्ध चळवळीच्या ज्या झाल्या ना, सावरकरांनी भाषा शुद्ध चळवळ केली, त्याच्या आधी ज्ञानदेवांनी केली, एकनाथांनी केली ज्ञानदेवाच्या काळामध्ये, की तवारिका हा शब्द आजही आपण स्वीकारतो. तुम्ही म्हणताय सर ते अगदी बरोबर आहे. पण आज मी जर आधुनिक काळाच्या चरित्राचा अभ्यास करत असेल, चरित्र आत्मचरित्र पाहत असेल, तर तवारिकेतला मूळ गरिबीत अर्थ मला इथे लावून चालणार नाही, किंवा बकबकणे, बडबडणे म्हणून त्याच्यातला जो संकेत अर्थ आहे तो मला इथे घेऊन चालणार नाही. तर त्याचा आजच्या काळाचा आणि आजच्या चरित्राचा, आत्मचरित्राचा भाग वाचला म्हणजे तुम्ही राजकीय वाचा, सामाजिक वाचा, कोणती वाचा, त्यातून तो अर्थ नाही सापडला. बोला सर, असं म्हणणं आहे, फक्त राजाचं वर्णन नव्हतं, त्या काळची सत्य परिस्थिती पण लिहिलेली आहे. सदाशिवरावांची जी बकर आहे ना, पानिपताच्या लढाईचे वर्णन सर्व लिहिलेलं आहे त्यामध्ये. फक्त मराठ्यांचा पराभव झाला तरी पण त्या पत्रकारांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये. अगदी बरोबर सर. हे खूप छान तुमचं म्हणजे निरीक्षण खूप छान आहे. पण महत्वाचं असं की बकर आतापर्यंत आपल्या हातात जेवढ्या मिळाल्यात, उपलब्ध ज्या मराठीच्या बकरी आहेत ना, तिथे निर्माता, निर्माणकर्ता म्हणून त्या राजाच्या आश्रयी असलेल्या ह्या व्यक्तीने, म्हणजे सभासद बकर कोणी लिहिलं, रामचंद्र पंत अपत्य, म्हणजे ती बकर कोणाची, किंवा जिजाबाईच्या सांगण्यावरून अफजल खानाचा वध ही जी बकर ज्यांनी लिहिली आगिंदासाने, त्यांनी स्पष्ट म्हटलं. त्याच्यात आहे ना, सामाजिक वर्णन येतं, राजकीय वर्णन येतं, परिसर येतो, परिस्थिती येते, अडीअडचणीतल्या काढलेल्या क्लुप्त्या येतात, सगळं येतं त्याच्यामध्ये, मान्य आहे. पण आपण कर्त्याला महत्व देतो. कर्ता आणि कर्ता सांगणारा जो असतो. आता तुम्ही सांगा, एक राजकीय वर्तुळामध्ये काही लोकांची आत्ताची आपल्याला चरित्र पाहायला मिळतात. ती चरित्र त्यांनी सांगितलेली नसतात. म्हणजे शरद पवारांनी सांगितलं म्हणून साहेब नावाचं आत्मचरित्र आलं नाही, किंवा अर्धवीरांनी गाडक पाटलांनी सांगितलं म्हणून मराठीमध्ये आलं नाही, किंवा आणखीन मोठी मोठी आहेत म्हणजे केंद्रीय राजकारणातली पाहिली, परत तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला नाही दिसणार तसं. म्हणून मला इथे थोडस अदृश्य भाग मिळतो ना. सरांचं छान म्हणजे आकलन आणि निरीक्षण खूप सुंदर आहे चरित्र, आत्मचरित्र. पुढे कोणाला काही प्रश्न? सर, हॅलो सर. हॅलो. हा बोला. मी काळे सर, JNV औरंगाबाद. साहित्यात आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. एक मिनिट सर. हा हॅलो सर. हा बोला. हा हा हॅलो सर. सर, एक सूचना आहे फक्त, एका वेळेस एकानेच प्रश्न विचारा, कृपा करून एका वेळेस एकाने प्रश्न विचारा, कारण 3 लोकांनी माईक त्यांचे ऑन करून ठेवले होते. ठीक आहे, तेवढं एक लक्षात घ्या. सर प्रदीप पनवर सर, मला वाटतं तुम्ही वाणी सरांना संधी द्या पहिल्यांदा. हॅलो. हा धन्यवाद मॅडम, धन्यवाद. मी वाणी सर बोलतोय. मला सर 1-2 प्रश्न आहेत. अतिशय छान असं मार्गदर्शन झालं आणि इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये रंग साहित्याचे पाठ, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, निबंध आणि प्रवासवर्ण हा इथपर्यंत प्रवास आहे आणि तो सरांनी आम्हाला अतिशय छानपैकी सांगितलंय. त्यामध्ये कथेच्या बाबतीतला कथेच्या बाबतीतला माझा प्रश्न आहे सर. कथेची जी व्याख्या आपण केली, कमीत कमी पात्र, कमीत कमी प्रसंग, वाचकाच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा, है ना, हे असं सांगितलं.
मग कथेचं जे आम्हाला सांगितलं जात होतं, आम्हाला शिकवलं की सगळ्यात वाङ्मय अवघड लिहिण्यासाठी अवघड हा वाङ्मय प्रकार कथा वाङ्मय प्रकार आहे है ना. मग ही कथेची जी व्याख्या केली ती ज्यावेळेस कादंबरीशी आपण जोडतो ती परिपूर्ण वाटते का मला हा एक दुसरा प्रश्न. मुळात साहित्य हा विषय गणित विज्ञान शास्त्रासारखा नाही की त्याची एकच एक व्याख्या करता येईल. H2O म्हणजे पाणी, हे आपण विज्ञानात जगात कुठे गेलो तर ते एकच निघेल. पण कथेच्या बाबतीत आणि कादंबरीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणजे किंवा तुम्ही जसं म्हणता की कादंबरी किंवा कथा लिहिणं अवघड आहे, माझं एक निरीक्षण, माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे, प्रतिभावंत लेखक जेना देखे रवी ते देखे कवी असं जे म्हटलं जातं, त्या प्रतिभावंत लेखकाच्या मनामध्ये कथा बीज जर रुजलेला असेल तर त्याला कोणतीही कथा लिहिणं अवघड नाही किंवा कोणती कादंबरी लिहिणं अवघड नाही. पुढचा प्रश्न तुम्ही जे व्याख्येच्या बाबतीत सांगितलं ना, तर व्याख्येच्या बाबतीत मला असं म्हणायचंय की कमीत कमी पात्र प्रसंग घटना असं ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेला परत माझं विज्ञान, माझं गणित जे सूत्र सिद्धांत पक्ष सांगतं तसं साहित्यात नाही सांगता येणार. म्हणून ती एक रचना बंद म्हणजे ज्याला आकृतीबंध म्हणतो ना, ते त्या व्याख्येत सांगायचा प्रयत्न केला, एक एक वैशिष्ट्य व्याख्येत सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे 1926 ला आधुनिक काळात नाशिक फडके कमीत कमी पात्र प्रसंग घटना म्हणतात. पुढच्या काळामध्ये आलं तर वरेरकर वेगळंच मानतात, खांडेकर वेगळंच मानतात. त्याच्या पुढे आलं तर तुम्हाला आता नवीन जी पिढी आता कथेमध्ये लिहिते ती कथेमध्ये आलक नावाचा एक प्रकार जन्माला आलाय बघा तुम्ही. म्हणजे इथे कमी पात्र नाही, प्रसंग नाही, घटना नाही, अगदी 2 परिच्छेदाची कथा, आलक नावाची दोन परिच्छेदाची कथा. सुरुवात कधी होती संपते कधी कळतच नाही. फक्त जाता जाता उदाहरण म्हणून आठवलं, एकच मिनिटात सांगतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना, कथा शिकवत असताना, माझा महाविद्यालयातला एक विद्यार्थी मला असं जरा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारायला लागला. मला म्हणला, कथा तुम्ही सांगताय आकारावरनं सांगताय, कमी असते, मोठी असते, दीर्घ असते, अशी त्याची शंका होती, अगदी सेम आपल्यासारखी. तर म्हणलं आता हा विद्यार्थ्यांसमोर बोलतोय, याला काय नक्की म्हणायचं? म्हटलं बाळा तुला नक्की काय म्हणायचंय? म्हटलं सर तुम्ही म्हणताय कथा लहान असते, 5 वाक्याची असते, 10 वाक्याची असते, असं बोलता बोलता माझं विधान गेलं बोलता बोलता. हो म्हटलं असते. म्हटलं सर मला 5 वाक्याची कथा सांगा. तुम्ही म्हणालात ना 5 कथेची व्याख्या असते तर सांगा. आता बघा, कथेमध्ये जिज्ञासा असते, मी मागाशी सांगितलं ते कुतूहल जागृती असते, पुढे काय घडणार आहे हे जे असतं ना, हे कथेचं सगळ्यात महत्वाचं तत्व असतं. पुढे काय घडणार हे वाचकाला कळायला पाहिजे ते सांगितलं. मग म्हटलं बाळा तू आता वाक्य मोज, मी तुला 5 वाक्याची कुतूहल निर्माण करणारी, मनात जिज्ञासा निर्माण करणारी कथा सांगतो. त्यांनी मी सांगायला सुरुवात केली, तो ऐकत होता. मी पहिलं वाक्य घेतलं, ती पुढे चालली होती. दुसरं वाक्य, तो मागून चालला होता. ती पुढे चालली होती, तो मागून चालला होता. त्याने शीळ वाजवली, शीळ म्हणजे शिट्टी. त्याने शीळ वाजवली, तिने मागे वळून पाहिलं आणि शेवटी कुतूहलाची समकती. तिने मागे वळून पाहिलं तर तो तिचा भाऊ होता. म्हणजे कथेचा आशय विषय आविष्कार आला, कुतूहल आलं, जिज्ञासा आली, 5 वाक्याची कथा सांगितली. म्हणजे तुमचा जो प्रश्न होता ना कथेच्या शब्द रचनेच्या किंवा कमी पात्र, कमी प्रसंग, कमी घटना, ही गणित विज्ञानासारखं सर आपल्याला नाही सांगता यायचं, मांडता यायचं नाही. म्हणून आलेख नावाच्या कथा तुम्ही वाचा सर. थँक्यू सर. सर दुसरा सर, आपल्या हो का, जीवनासाठी कला आणि कलेसाठी कला हा जो वाद नाशिक फडके आणि वि. स. खांडेकर यांच्यामध्ये सुरू झालेला आहे. मी काय म्हणतो सर, जीवनाचं मनोरंजन हे एक जीवनाचाच भाग आहे ना सर. मनोरंजन म्हणजे नाशिक फडक्यांच्या कादंबऱ्या या मनोरंजनासाठी आल्या आणि मग त्यानंतर खांडेकरांच्या कथा कादंबऱ्या ज्या आल्या त्या जीवनासाठी कला हा एक विचार प्रवाह जो मराठी साहित्यामध्ये आलेला आहे. थोडस त्याचा विस्तार म्हणजे विश्लेषण व्हावं मला असं वाटतं. थोडा मला 2 मिनिटं सांगतो. कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला. फडके आणि खांडेकर एकाच काळात जन्माला आले. 1925-26 चा दोघांचा जन्म. 45 पासून ते लिहित होते, 50-55 पर्यंत लिहित होते. ते दोघेही पुण्यात राहत होते, हा त्यांचा परिसर होता. कलेसाठी कला म्हणून झेंडा घेतला, त्यांच्या मागे बाकीचे लेखक मंडळी आले. जीवनासाठी कला म्हणून घेतलेला झेंडा खांडेकरांचा, त्यांच्या मागे काय आले. ह्या महत्वाचा विचार जी धारणा निर्माण झाली कथेमध्ये, त्याच्या मागे एक कारण असं आहे, तुम्ही जे म्हणालात ना सर की त्याच्यात विनोद नसतं का, त्याच्यात करमणूक नसते का, मनोरंजन नसतं का? मनोरंजन असतं असं नाही. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस मी दुःखी असतो त्यावेळेस मला अख्खं जग दुःखी दिसतं. हे मानसशास्त्र आहे. ज्या वेळेला मी दुःखी असेल ना तर मला अख्खं जग दुःखी दिसणार, आणि मी ज्यावेळेस आनंदी असेल ना तेव्हा भीक मागणारा रस्त्यावरचा भिकारी सुद्धा मला आनंदी दिसतो. हे जे मानसिकता असते ना, की ह्या 2 वाङ्मय प्रकाराला, ह्या 2 प्रवाह म्हणजे जीवनवाद आणि कलावादाला साधतं. म्हणजे लेखकाची जर दृष्टी आनंदी असेल ना, त्या आनंदात सुद्धा दुःख दिसणार आणि दुःखात सुद्धा आनंद दिसणार.
पण वाचकाला त्याचं तारतम्य जे असतं ना ते सांभाळावं लागतं. म्हणून कोणतंही साहित्य पूर्णपणे आनंद देतं असे म्हणता येणार नाही, पूर्णपणे मनोरंजन करते असे म्हणणार नाही. जीवनवादही देतं आणि कलावादही देतं. आणखी ओके सर, धन्यवाद धन्यवाद, छान छान, थँक्यू. मनोहर सर बोला आता तुम्ही. हा सर. सर बोला सर. सचिन सर, हा कॅमेरा बंद. चरित्र प्रकार जे बोलतो. चरित्र प्रकार जे आलेत सर, या चरित्र प्रकारामध्ये दलित लेखकांचे, दलित साहित्यातले जे चरित्र प्रकार आहेत, हा कोणता प्रकार येईल? हा मी सांगतो सर. साधारणपणे 1960 नंतर मराठीमध्ये दलित, ग्रामीण, शहरी, आदिवासी, नगर, महानगर, उपनगर अशा वेगवेगळ्या प्रवाहाचे चरित्र, आत्मचरित्र लिहिली गेली. आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, दलित साहित्य मी हा प्रवाह म्हणतो हे लक्षात घ्या. हे प्रवाहातलं साहित्य 1960 नंतरच का निर्माण झालं, त्याला महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती. महाराष्ट्र म्हणून माझा एक प्रदेश आहे, माझी एक भाषा आहे, माझं एक स्वतःचं अस्तित्व आहे. हे अस्तित्व शोधण्याचं काम प्रत्येक भागातनं झालं. म्हणजे दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, नगर, महानगर, उपनगर, देशीय असे वेगवेगळे प्रवाह साहित्यामध्ये आले. आणि आत्मचरित्राचं तुम्ही जे बोलताय ना सर, तर ते आत्मचरित्र ज्याच्या जिवंत जाणीव असतात, ज्याने आत्मभान घेतलेलं असतं, आत्मशोध घेतलेला असतो, ज्याला विद्रोह पचवता आलेला असतो, ज्याला नकार देता येतो, अशा दलित साहित्याच्या प्रेरणेमधनं दलित साहित्य एक नवीन आणि कमी काळात म्हणजे साधारणपणे 60 ला तुम्ही पाहिलं तर बलुत, उपऱ्या, उचल्या ह्या मानाच्या आत्मचरित्रापासून आतापर्यंत जर पाहिलं, मुक्कामपोस्ट देवाचे गोठणे एका शिक्षकाने लिहिलेलं, खरंच वाचण्यासारखं कोकणातलं शिक्षक आहे. हे सगळं वाचताना असं वाटतं की एवढं कमी वेळेत एवढं मोठं झालं कसं, एवढं काय. तर त्याच्यामध्ये असलेल्या ह्या 4 प्रेरणा आणि दलित ग्रामीण साहित्याचे आत्मकथन जे आहेत, आत्मचरित्र जे आहेत, इथे एक छोटीशी गोष्ट मला जाता जाता सांगायची. आत्मचरित्र म्हणजे भूतकाळामध्ये जगून भागले, शरीर थकले, मन थकले, अशा अवस्थेत जे लिहिलं गेलं ना ते आत्मचरित्र. आत्मकथन म्हणजे मी जगतोय, मला माझ्या जीवनातल्या व्यथावेदना सांगायच्या आहेत, माझं जगणं अजून चालूच आहे, माझ्या जीवनातल्या ह्या सगळ्या संघर्षाच्या पालमुळे संपलेली नाही. म्हणून दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्याची आत्मकथन आज जिवंत आहे. आत्मचरित्र हा शब्द आपण तिथे वापरत नाही. हे एक खूप महत्वाचा भाग त्याच्यामध्ये मला पाहायचा आहे. आणि खरंच मराठी भाषेतली आत्मकथन जर वाचायची असेल तर प्रवाहातली आत्मकथन, आत्मचरित्र वाचा. छान आहे. मला सर एक विचारायचं होतं. आम्ही ज्यावेळी अभ्यास केला एम ला, त्यावेळेला आम्ही एम ला ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी आम्हाला बखर याचं जे विश्लेषण साहित्य ते खबर या शब्दापासून आलं. त्या काळची खबर, एक अक्षरापासून ते शब्दापासून ते वाक्यापर्यंतची असलेली खबर, बरोबर असं सांगण्यात आलेलं होतं. ते बरोबर आहे की तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे? हा मी सांगतो. साधारणपणे ह्या 5 परकीय आक्रमणांचा महाराष्ट्रावर ज्यावेळेला विळखा बसला, म्हणजे 1294 पासून जर विचार केला तर 1818 पर्यंत 5 परकीय शाह्या महाराष्ट्रामध्ये आक्रमित होत्या. त्यात मुघलशाह, कुतुबशाह, मीनाशाह, हैदरशाह, निजामशाह या सगळ्या शाह्या ज्या आहेत, त्या सगळ्या शाह्यांच्या भाषा, जे सैनिक आलेलं होतं लढायासाठी, बाहेर त्या देशातून आलेलं, अरब मधून आलेलं, फारसी होतं, अरबी होतं, उर्दू होतं. आणि ह्यांची जी इथे एक हे झाली, त्यांना एक त्या युद्धाचा वृत्तांत काढावा किंवा त्या युद्धामध्ये काय चाललंय, त्या लढायांमध्ये काय चाललंय ते समजावं म्हणून फारसी भाषेमध्ये खबर हा शब्द अरबीतनं घेतला गेला. म्हणजे मूळ जो बकर शब्द आहे ना तो खबर शब्दातनं आला. खबर म्हणजे बातमी किंवा वार्ता, पण हा शब्द अरबीतनं फारसीत आला आणि फारसीतनं मराठीत आला, हे आपण विसरू नये. आणि उर्दू भाषा जी आहे ना आपण स्वीकारतो, ही महाराष्ट्रातली किंवा भारतीय संस्कृतीतली, ही उर्दू भाषा या 5 आक्रमणातनं महाराष्ट्रात एकत्र होऊन तयार झालेली भाषा आहे. म्हणून तुमचं निरीक्षण छान आहे सर. ते बातमी आपण एमएला वाचलं आणि तुम्ही, मला माहिती आहे, मला आदवंतांच्या पैंजण नावाच्या पुस्तकातनं ते त्याचा संदर्भ मिळतो आपल्याला. हो सर, ओके, थँक्यू. ओके सर, ओके. आणखी प्रश्न आहेत का? कारण मॅडम मी बऱ्याच वेळ रेज हँड केलेला आहे, तुम्ही नावच घेतलं नाही माझं. काळे सर बोला ना. काळे सरांना प्रश्न विचारा. ठीक आहे. काळे सर नमस्कार. नमस्कार बंधू सर. माझा प्रश्न आहे की कथा लेखनासंबंधात एक छोटासा युट्यूब वरती मी कथा लेखन या संबंधी टाकलेला आहे. मला वाटतं की सर
आवाका मोठा होता तुमचा आजचा आज घेतलेला, त्याच्यामध्ये थोडस तुम्ही सांगावं की जी.ए. कुलकर्णी आणि त्यानंतर गदी माडगुळ आपलं व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि दमा बिराजदार. मी सोलापूरचा आहे. दमा बिराजदारांनी गुदगुल्या करून महाराष्ट्राला दमदारपणे हसवलं. या तत्वत्रयी विषयी बोलावं की ज्यांनी महाराष्ट्र कथाकथनाने गाजवला आणि शेवटी नकळतपणे अण्णाभाऊ साठे राहिले असं मला वाटतं. आणि त्यानंतर जी.ए. कुलकर्णी जे आहेत ते अतिशय महत्वाचे लेखक आहेत कथा लेखनाच्या बाबतीमध्ये. तर त्यांच्याविषयी तुम्ही थोडंसं बोलावं आणि अण्णांविषयी थोडं बोलावं. सर आता 4-5 जी नावं सांगितली, जेवढी माझ्या स्मरणात आहेत ती आता लगेच मी तुम्हाला सांगतो. जी.ए. कुलकर्णींच्या बाबतीत तुम्ही बोललात ना, तर जी.ए. कुलकर्णींच्या कथा या गूढवादी कथा आहेत. गूढ याचा अर्थ उकल न होणाऱ्या मनाच्या वेदना, हा मी एक सोपा अर्थ त्याच्यात घेतो. आकलन करणारं गूढ, मानवी मनाच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये भूत सुप्त अर्धसुप्त मन जे असतात ना, त्यातनं असं उलगडत जाणाऱ्या कथा त्या आहेत जी.एच्या. आणि जी.ए. म्हणजे मूळचे कवी प्रवृत्तीचे माधवराव पटवर्धन कथाकार म्हणून जे आहेत ते. आता हे जी.ए. कुलकर्णींच्या गूढवादी कथेचा मी फक्त अभ्यासापुरता विचार केलेला आहे. हा माझा विषयाचा जो भाग आहे ना गूढ कथाचा, तो मला कधी रुचला नाही सर. कारण की माझ्या मनोप्रवृत्तीला गूढता ही मान्यच नाहीये. कारण की जगण्यातली जी गूढता आहे ना तीच एवढी भयानक आहे ना, तीच जी.एच्या पाहिलं, गंगाधर गाडगिळांच्या कथेमध्ये पाहिलं. म्हणून मी गंगाधर गाडगिळांचा प्रातिनिधिक उल्लेख केला. जी.ए. कुलकर्णी त्याच्यामुळे माझ्याकडून नकळत राहिली. पुढे तुम्ही शंकरराव काय म्हणाले, दमा मिराजदार. आता दमा मिराजदार पुन्हा तुम्हाला सांगतो, व्यंकटेश माडगुळकर यांच्या, शंकर पाटलांच्या ज्या कथा आहेत ना, त्या ग्रामीण परिसरामधल्या ज्या प्रवृत्ती आहेत, मुळात मानवी मनाच्या ज्या प्रवृत्ती असतात ना, त्या प्रवृत्तीवर भाष्य करतात. म्हणजे तुम्ही दमा मिराजदारांची माझी मिराजदारी हे एवढं एक जरी वाचलं ना तर ते कळेल. आणि मिराजदारांच्या कथेवरती संस्कार पाहत असताना, मिराजदारांचे वडील वकील होते, त्यांच्या घरी येणारे ते जे आशील असायचे, त्या आशिलांच्या कायदे कानूनांची जी भाषा किंवा त्यातनं जी वाट पळवाट शोधायची ना, ते दमा मिराजदारांचे होते. आणि दमा मिराजदारांनी घरातल्या ह्या वातावरणाचा नकळतपणे त्यांच्या कथाकथनामध्ये समावेश करून घेतला. म्हणजे नकळत तो एक संस्कार झाला. घरामध्ये येणारे आशील, त्यांचे ते हावभाव, त्यांच्यातली ती बोलण्याची पद्धत नकळतपणे कथाकथनासाठी वापरली. म्हणून दमा मिराजदारांच्या कथा किंवा शंकर पाटलांच्या कथा, शंकर पाटील हे विनोदी कथाकार म्हणून ज्यावेळेस म्हणतो ना, त्यावेळेला दुसरं एक अंग, त्यांची धिंड नावाची कथा जर वाचली, ऊन नावाची कथा जर वाचली ना, तर ते किती आत्मीयतेनं वेदनेच्या आतमध्ये शिरतात ते आपल्याला दिसून येतं. म्हणजे नुसतं विनोदी लेबल लावता येत नाही. दमा मिराजदारांना सुद्धा विनोदी म्हणून आपण नाही स्वीकारू शकत. दमा मिराजदारांच्या कथेमध्ये विनोदाच्या मध्ये जे मानवी मनाच्या न उलगडणाऱ्या वेदना ज्या आहेत ना, त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणखीन एक काहीतरी नाव सांगितलं होतं माझ्या आता नाही एवढं. हा, अण्णाभाऊ साठे. हा, अण्णाभाऊ साठ्यांच्या कथेमध्ये माकडीचा माळ, म्हणजे त्या कादंबरीमध्ये मी असा विचार करेल, माकडीचा माळ, फकीरा वगैरे जे असेल किंवा त्या कथा ज्या आहेत, त्या कथेवरती एक स्वतंत्र अभ्यास करण्याचाच खरा विषय. कारण की अण्णाभाऊ साठे हे केवळ बहुजन समाजातल्या व्यथावेदनेवरती, जीवन जाणीवेवरती कथा लिहित नाही, तर सामाजिक जे प्रश्न आहेत विषमतेचे, त्या विषमतेच्या बाहेर जाऊन फकीरा वाचताना किंवा चंद्री नावाचं त्यातलं पात्र पाहताना किंवा आणखीन काही गोष्टी अशा आहेत की त्या मला नाही वाटत की त्यांना आपण अशा एका चौकटीमध्ये बसून घेऊ. आणि मी मागाशी जे बोलता बोलता उल्लेख केला ना की ग्रामीण, दलित, स्त्रीवादी किंवा शहरी, नगर, उपनगर, महानगर, हे जे मी बोललो ना, चळवळी प्रवाहातलं साहित्य मी जे उल्लेख केला ना, त्या प्रवाहाचे हे मानदंड आहेत. हे जे आहेत हे मानदंड आहेत आणि ह्यांना सोडून आपल्याला त्याचा अभ्यासच करता येणार नाही. आणि मागाशी मी खरंच मला खूप वाईट वाटलं की 203 वर्षाच्या ह्या 5 साहित्य प्रकाराची रचना, परंपरा, उगम, विकास, वाटचाल आणि उत्पत्ती शोधून त्यांची सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा म्हणजे बसलेल्या जागेवरती माझं 25 वर्ष पूर्ण होती. बोला ना. आता मला वाटतं की भरपूर प्रश्न झालेत आणि वेळही खूप झालाय ना, आपल्याला 1:35 झालेत आणि आपले पुढचे जे व्याख्याते आहेत ना ते इथे आलेले आहेत आणि आपल्याला जेवणाची देखील सुट्टी घ्यायची आहे ना. आपण चला भेटूया आता. त्याच्या आधी मी सरांचे आभार मानते. उपाशी पोटी तत्वज्ञान पचत नाही म्हणून माफ करा, तुमची जेवणाची थोडीशी वेळ घेतली, सॉरी. हा बोला ना.